नमस्कार, मी शरद पोंक्षे. आज फार वेगळ्या विषयांवरती गप्पा मारण्यासाठी आम्ही इथे सगळेजण जमलेले आहोत. वेगळा विषय, दडपलेला विषय, ज्या विषयाबद्दल खरी माहिती कधी लोकांपर्यंत पोचलीच नाही, कधी यंत्रणांनी येऊच दिली नाही, असे एक महाराष्ट्रातलं 11 वर्षापूर्वी घडलेलं हत्येचं प्रकरण म्हणजे अंनिसचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या. ही हत्या झाली. आज ह्या घटनेला जवळजवळ 2013 म्हणजे 2024 11 वर्ष झाली. म्हणून मग कुणाला पकडलं गेलं आणि ज्यांना ज्यांना पकडलं गेलं ती सगळी माणसं कुठल्या संस्थेची होती, कुठल्या संस्थेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे कटकारस्थान या 11 वर्षामध्ये रचलं गेलं का, असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये गेली काही वर्ष चालू होते. या सगळ्याला घेऊन जाऊन यंत्रणांनी, सरकारनी, मीडियानी एका संस्थेजवळ नेऊन ठेवलं. त्या संस्थेचं नाव आहे सनातन संस्था. त्या सनातन संस्थेच्या पनवेल आणि गोव्याच्या आश्रमामध्ये मी माझ्या नाटकांचे दौरे वगैरे असताना बऱ्याच वेळा भेट दिलेली आहे. मला खूप आवडले ते. मला तरी म्हणजे शंका घ्यायलाही कुठे जागा नाही असे ते आश्रम आहेत. सनातन हिंदू धर्म, हिंदू धर्माच्या चालीरीती, हिंदू धर्मातल्या सर्व चालीरीतींच्या पाठीमागचं शास्त्र, हे सगळं पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय उत्तम असं एक आध्यात्मिक कार्य करणारे ही केंद्र आहे, हे संस्था आहे. आणि मग काही झालं म्हणजे दाभोळकरांची हत्या झाली, सनातनवर आरोप. पानसरेंची हत्या झाली, सनातनवर आरोप. साधं आमच्या नाटकाच्या गडकरीच्या खाली एक बॉम्ब ब्लास्ट झाला, सनातनवर आरोप. पण सिद्ध काहीच होत नाही. ती केस चालू होती. सनातनला त्याच्यामध्ये गोवलं गेलं. अनेक हिंदुत्ववादी संघटना, अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये गोवलं गेलं. या सगळ्याचा फायनली निकाल लागलाय. या सगळ्यांचं स्वागत करूया. आणि त्या निमित्ताने या 11 वर्षात हा जो काही संघर्ष घडला, या संघर्षाबद्दल बोलण्यासाठी आपल्याकडे 2 पाहुणे आलेले आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. सनातनचे साधक आहेत ते. एक आहेत आपले अभयवर्तक आणि चेतन राजहंस. तर ह्या दोघांशी आपण गप्पा मारणार आहोत. दाभोळकर हत्या, हे हत्या प्रकरण आणि सनातनचा त्याच्याशी लावला गेलेला सुतराम संबंध. पण ही मंडळी, यांचं दोष काय? हे सनातनचं काम करतात, सनातन हिंदू धर्माचं काम करतात, हिंदू धर्माचा प्रसार करतात. आपापल्या धर्माचा, आपल्या विचारसरणीचा प्रसार करण्याचं सर्वात मोठा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्याच अधिकारानुसार हे करतात. हत्या, खून, मारामाऱ्या, मर्डर, वेपन्स, बॉम्बब्लास्ट, ह्या कशाशीही कुठलाही संबंध नसलेली अशी ही सनातन संस्था. बरं, हे मी का बोलू शकतो? कारण 11 वर्षात यातलं काही सिद्ध झालं नाही. त्यामुळं मी हे बोलूच शकतो की यातला काहीही संबंध नसून सुद्धा सातत्याने सनातनला टार्गेट का केलं जातं, सनातनच्या साधकांना टार्गेट का केलं जातं, ह्या संदर्भात बोलण्यासाठी या दोघांना आपण स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. आणि मला सुरुवात या मुलाखतीची, मला अगदी पहिल्यांदा थोडक्यात समजावून सांगा की नेमकी सनातन ही संस्था काय काम करते. मी पाहिलेलं आहे, मला माहिती आहे, पण आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी सांगा की सनातन नेमकी संस्था का आहे, ह्याची निर्मिती का झाली आणि ह्या संस्थेमध्ये काय कार्य केलं जातं. आणि मी जेव्हा आश्रमामध्ये आलो तेव्हा मला अनेक लोक अशी तिथे भेटली की जी सर्व त्यांचे कामधंदे सोडून त्यांचं संपूर्ण पुढचं उर्वरित आयुष्य सनातनला त्यांनी साधक म्हणून बहाल केलेलं आहे. बरं, ती साधीसुधी नापास झालेली, शाळा न शिकलेली माणसं नाहीयेत. सुशिक्षित, अत्यंत सुशिक्षित, उच्च विद्या विभूषित असे डॉक्टर, इंजिनियर, CA अशी माणसं तुमच्याकडे काम करतात. आणि तरी सुद्धा सनातनवर सातत्याने असे घाणेरडे गलिच्छ आरोप केले जातात.
एकूणच ही दुर्दैवाची गोष्ट आहे की हिंदुस्थान बहुसंख्य हिंदूंचं स्थान असलेला भूतलावरचा एकमेव देश आणि इथे सातत्याने हिंदूंनाच आम्ही निर्दोष आहोत हे सिद्ध करावं लागतं. ह्याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट दुसरी काहीही नाही. तर कृपया थोडक्यात सनातन का, कशासाठी आणि काय काम करतो? नाही, खूप छान तुम्ही प्रश्न विचारला. कारण सनातन संस्था काय आहे हा प्रश्न मुळात चर्चेला येण्याची आवश्यकता याच्यासाठी पण आहे की आम्ही काम करतो ते सनातन धर्माचं करतो, हिंदू धर्माचं करतो. आमचे गुरुदेव म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक डॉक्टर जयंत आठवले, वेल नोन सायंटिस्ट. क्लिनिकल हिप्नोथेरपी हा त्यांचा विषय आणि त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हिंदू धर्मात जे अध्यात्म आहे ते सायन्स आहे. स्पिरिच्युअलिटी इज अ सायन्स. त्यामुळे त्यांनी अध्यात्म हे शास्त्राच्या रूपात म्हणजे विज्ञानाच्या रूपात स्थापित करण्यासाठी त्यांनी रिसर्च सुरू केला गेल्या 25 वर्षांपूर्वी. आणि त्यांनी हिंदू धर्मातलं वेशभूषा, केशभूषा, आचार, आहार, संगीत, अलंकारशास्त्र यांविषयी जो मूर्तिशास्त्र यांच्याविषयी जे संशोधन केलं आहे ते हिंदू धर्माचं संशोधन केलं आहे. आणि आजच्या पुरोगामांच्या किंवा अंधश्रद्धा निर्मूलन लोकांच्या भाषेत सांगायचं तर आम्ही एक श्रद्धा संवर्धन चळवळीतले माणसं आहोत. त्यामुळे हिंदू धर्म हा शिकवताना अध्यात्म शिकवायचा. म्हणजे टिळा लावला तर टिळामागचं शास्त्र काय, टिळा पण वेगळ्या प्रकारचा असतो. कोणी भस्माचा लावतो, कोणी कुंकवाचा लावतो, कोणी हरिचंदनाचा लावतो. त्याचे विविध आकार असतात आणि प्रत्येकाचं शास्त्र आहे आणि त्याच्या मागचा ऑरा वेगळा असतो, त्याचा वेगळ्या चक्रांवर वेगळा लाभ होतो. हे सगळं आम्ही वैज्ञानिक पातळीवर सिद्ध करतो. 1000हून अधिक सायंटिफिक रिसर्च आम्ही केलेले आहेत. 67हून अधिक सायंटिफिक परिषदांमध्ये आम्ही हे आमचे रिसर्च पेपर मांडलेले आहेत. म्हणजे आम्ही सायंटिफिक काम करतो हिंदू धर्माचं. मुळात म्हणजे माझं जेवढं काही सनातन धर्माबद्दलचं वाचन आहे, सनातन धर्मातली अशी एकही कृती नाहीये ज्याला सायंटिफिक आधार नाही. एक्झॅक्टली. अलंकार, प्रत्येक अलंकाराचं एक शास्त्र आहे. म्हणजे अगदी जेवायचं कसं, बसायचं कसं, झोपायचं कसं, झोपताना उठायचं कसं आणि झोपताना नेमकं कशा पद्धतीने झोपावं, कुशीवर झोपावं का उताणं झोपावं का पालथं झोपावं, इथपासून ते उठल्यानंतरचा पहिला श्लोक कुठला म्हणावा, भूतलावर पाय ठेवताना काय म्हणावं, इथपासून ते पंचमहाभूतांनी जसं विश्व उभं राहिलेलं आहे तसं पंचमहाभूतांनी आपलं शरीर उभं केलेलं आहे. इतकं सुंदर असून सुद्धा हे सगळं लोकांपर्यंत न येता ह्याचा मग त्रास का होतो लोकांना? आम्हाला तो टॅग लावला जातो ना की आतंकवादाचा अड्डा म्हणजे सनातन आश्रम. ऍक्च्युअल सनातन आश्रम म्हणजे हा रिसर्च सेंटर आहे हिंदू धर्माचं, अध्यात्माचं शोध केंद्र आहे हे. आणि हजारो लोक काय देश विदेशातले दरवर्षी 50 ते 60 लोक अध्यात्मावर, हिंदू धर्मावर रिसर्च करण्यासाठी आमच्या आश्रमात येतात. आणि इथे हे लोक जे आहेत ज्यांनी आश्रम कधी पाहिला नाही ते दहशतवादाचा अड्डा असा प्रचार करतात. याचं एक कारण मी तुम्हाला सांगतो की आम्ही हिंदू धर्माचा अतिशय तेजस्वी प्रचार करत होतो गेले काही वर्ष, गेले 25 वर्ष. त्यामुळे या लोकांचे धंदे बंद होत होते. जे धर्माला अफूची गोळी मानतात, जी इकोसिस्टीम आहे कम्युनिस्ट, त्या कम्युनिस्ट इकोसिस्टीम मधली जेवढी काही मंडळी आहेत, मग ती अंधश्रद्धा निर्मूलनवादी असो की आणि कोणी असो, पुरोगामी आजच्या भाषेतले, ही सगळी लोक जी धर्म बुडवायला निघाली आहेत त्यांचे धंदे बंद होत होते आणि कुठेतरी त्याच्यातनं हा आम्हाला विरोध होतोय. आणि दुसरी एक आश्चर्याची, शरदजी तुम्ही विचारलं म्हणून एक गोष्ट अशी वाटते की जगभरातून लोक सनातन संस्थेचं कौतुक करतात. जगातले लोक आमचा गोव्याचा आश्रम बघण्यासाठी येतात. आम्हाला म्हणजे त्यांना अपॉइंटमेंट द्यायला स्लॉट रिकामे नसतात अशी परिस्थिती असते. आणि आपल्याच देशामध्ये आम्हाला मात्र इथल्या यंत्रणा, अर्थात ते हिंदुत्ववाद्यांकडून नाही, आपल्यासारखी सगळी मंडळी चांगली आश्रमामध्ये आली, उभी राहिली, सनातन संस्थेचं कौतुक केलं. पण या देशातली जी कम्युनिस्ट इकोसिस्टीम आहे, मग त्याचे विविध अंग असतील, त्यांनी सनातन संस्थेला बदनाम केलं. सनातन संस्थेला देशभरातल्या अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी, अनेक संतांनी, अनेक मान्यवरांनी, शंकराचार्यांनी खूप आम्हाला आशीर्वाद दिले, आमच्यावरती प्रेम केलं, आश्रमात येऊन राहिले, कौतुक केलं. जगद्गुरु शंकराचार्य म्हणजे कांची पीठाचे पण असतील, पुरी पीठाचे शंकराचार्य असतील, आश्रमात येऊन राहिले. त्यांना जर दहशतवादी आम्ही असतो तर ते आमच्याकडे आले नसते, आमच्या कार्याचं कौतुक केलं नसतं. पण दुर्दैवाने जी कम्युनिस्ट इकोसिस्टीम आहे त्यांनी येणाऱ्या म्हणजे समाजाच्या वरती, अर्थात त्या लोकांचा प्रभाव असेल, बरे पत्रकारितेच्या क्षेत्रामधून असेल किंवा अन्य क्षेत्रामधून असेल, त्यांनी मात्र आम्हाला बदनाम केलं. ही गोष्ट मात्र वेदना नक्कीच आहे. आणि आपण एखादं चांगलं कार्य करत असताना कदाचित म्हणजे सनातन संस्थेची स्थापना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवलेंनी केली 1990 साली. तर हे कार्य सुरू केल्यानंतर आम्हालाही कल्पना नव्हती की आपण चांगलं कार्य केल्यानंतर असं आपल्याला कोणीतरी फळ मिळेल.
ह्या इकोसिस्टीमचा साधारणतः आम्ही मला असं वाटतं की 2000 सालापासून आम्हाला ही अशा प्रकारची इकोसिस्टीम भारतामध्ये आहे अस्तित्वात, आणि जर तुम्ही चांगलं कार्य केल्यावरती चांगलंच फळ मिळेल असं नाही आहे. तर तुम्हाला बदनाम करण्यासाठी, तुमची प्रतिमा हनन करण्यासाठी या देशामध्ये दुष्ट शक्तींची एक वेगळी अदृश्य हात आहेत. त्याचा अनुभव आम्ही केला, आणि मग आपण पुढच्या मुलाखतीत ते समजून घेऊ की काय भयंकर असतं. भयंकर म्हणजे काय असतं ते गेले 2008 पासून आम्ही सातत्याने अनुभवत आलेलो आहोत. ह्याच्यावर मला एक सावरकरांचं वाक्य आठवलं. सावरकरचं नेहमी म्हणायचे की मला मुसलमानांची कधीच भीती वाटत नाही, मला ख्रिश्चनांची कधीच भीती वाटत नाही, मला नेहमी हिंदूंची भीती वाटते. कारण हे हिंदूच हिंदुत्वाच्या विरोधात कायम उभे राहतात. खरोखर आहे. आणि सनातनच्या बाबतीत मी बघितलंय, जे काही गेली काही वर्ष वाचत असतो, पाहत असतो, किंवा आपण कधीतरी एकमेकांशी बोलतो जेव्हा, तेव्हा मला हे लक्षात येतं की सगळे विरोध करणारे 99% हिंदू आहेत. एक्झॅक्टली. आणि ह्याच्या एवढं दुर्दैव नाही. हे ब्रेनवॉश हिंदू आहेत सगळे. ब्रेनवॉश. बरं, गंमत कशी आहे माहितीये का, की आपण या गप्पा मारणार मुलाखतीचं रूप नकोच आहे ते. गंमत अशी आहे की जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एकाची हत्या होते, तेव्हा त्याचा सनातनशी संबंध जोडणं, हे सगळं करत असताना मला नेहमी गंमत वाटते की त्यांची जी दुटप्पी वागणं जे आहे ते मला नेहमी दिसतं की हे यांचे सगळे जे अंधश्रद्धा यांना ज्याच्यात दिसते सगळी ती फक्त हिंदू धर्माच्या गोष्टींमध्येच यांना अंधश्रद्धा दिसते. यांची हिंमत परधर्मीयांबद्दल बोलण्याची एकाचीही हिंमत नाही. तुम्ही मागे एकदा मला बोलताना म्हणाला होता की त्यांनी कसा कायदा आणायचा प्रयत्न केला होता की मूर्ती समोर जर पशुचा एखाद्या बळी दिला, निरपराध काय मुक्या प्राण्याचा बळी दिला तर तो गुन्हा ठरेल. पण त्यात मूर्तीसमोर म्हणायची काय गरज आहे? हा, नाही, काय गरज नाही ना काय म्हणायची. तुम्ही जर तुम्हाला खरोखरच मुक प्राण्यांबद्दल एवढी हे असेल, किंवा कुठल्याही मुक प्राण्याचा बळी दिल्याने कधीच परमेश्वर, कुठलाच कोणाचाच परमेश्वर, अल्लाह काय, गॉड काय, देव काय, राम काय, कृष्ण काय, कधीच प्रसन्न होत नाही. कारण त्यांनी सृष्टी निर्माण केली, त्यांनीच सगळे प्राणी निर्माण केले, तर तो त्याला एखाद्याला मारायला कशाला सांगा. पण हे मग बोलताना असं का नाही बोलतायत त्यांना की फक्त मुक प्राण्यांचा बळी देण्याच्या विरोधात एक कायदा करावा. ही जी गोष्ट आहे ना, ह्याच्याबद्दल जरा स्पष्टपणे सांगा ना. म्हणजे मला काहीतरी 10-12 वर्षापूर्वी मी एका डिबेटमध्ये गेलो होतो, तेव्हा ह्याच्यावरच मी बकरीच्या निमित्ताने मी बोलत होतो की कुर्बानी द्यायची. तर कुर्बानीचा खरा अर्थ फार वेगळा आहे. कुर्बानी ही वैयक्तिक लॉस सहन करायचा असतो. मी तुमचा लॉस सहन, मी तुम्हाला मारायचं आणि मी कुर्बानी दिली, आज त्याला कुर्बानी नाही म्हणत. कळलं का? मी माझं काहीतरी कापून घ्यायचं, मला काहीतरी यातना होतील असं वागायचं, किंवा माझी स्वतःच्या पर्सनल प्रॉपर्टीचं कुर्बानी करायची, माझा एखादा हात कुर्बान करायचा, माझा एखादा अवयव एखाद्याला देणं, ह्याला कुर्बानी म्हणतात. हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे एका मुक प्राण्याला मारण्याला कुर्बानी दिली असं नसतं ते. आणि मी त्याचे संदर्भ त्यांच्या कुराणातले वगैरे देऊन मी त्या डिबेटमध्ये बोललो होतो, झी न्यूजला बोललो होतो मी. तर माझ्यावर भयंकर सगळे पिसाटले होते तेव्हा. तर ह्याच्यावर जरा प्रकाश टाका की म्हणजे दाभोळकरांची हत्या होते आणि अन्नीसचे संस्था, आणि मग त्याचा सनातनशी काय संबंध आहे? म्हणजे सनातननी अन्नीसला कुठे टोचलं होतं का? सनातननी असं कुठल्या गोष्टीवरती अन्नीसला उघडं पाडलं होतं का? असं काही घडलंय का? जरा सविस्तर सांगतो मला दोन. कारण त्याशिवाय बघा, मी माझ्या उद्या कोणाची तरी हत्या झाली तर मी तुमच्यावर आरोप का करेन ना? कारण तुम्ही जोपर्यंत आम्हाला कुठेतरी त्रास दिला ना, माझ्या डोक्यात तुम्ही डोक्यात गेलेले असतात ना आपल्याला काही असे, त्यांचा काटा काढण्याची ही सुवर्ण संधी हत्येने प्राप्त झाली का? त्याचा ऍक्च्युअली काही संबंध नव्हता. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. 1995 मध्ये हा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा दाभोळकरांनी ठरवलं होता आणायचा, आणि 2003 मध्ये महाराष्ट्र सरकारने सुशीलकुमार शिंदे असताना एक जाहिरात पण केली की पहिलं राज्य बनणार. आम्ही तेव्हा या कायद्याला पहिल्यांदा विरोध केला. कायदा विधानसभेत मंजूर झाला होता, विधान परिषदेत मंजूर होऊ शकला नाही आमच्या विरोधामुळे. 2005 मध्ये पुन्हा नवीन सरकार आलं, 4 मध्ये, आणि 5 मध्ये पुन्हा हा कायदा आला. आम्ही पुन्हा विरोध केला आणि हे संयुक्त चिकित्सा समितीकडे गेलं. 2009 पर्यंत हा कायदा होऊ शकला नाही. या कायद्यात आम्ही सगळ्या आमदारांचं प्रबोधन केलं की हा कायदा काय. तुम्ही मगाशी कुर्बानीचा मुद्दा उचलला, मी तुम्हाला छोटेसे 2 उदाहरण सांगतो. ह्याच्यात एक मुद्दा होता, शरीराला त्रास देऊन कुठल्याही प्रकारचं धार्मिक कृत्य, धार्मिक विधी, परिक्रमा करणं ही अंधश्रद्धा समजली जाईल.
आता त्याच्यात लिहिलं होतं कर्णच्छेदन, लहान बालकांचं कर्णच्छेदन करणं. आपल्या हिंदू धर्मात कर्णच्छेदन करणं ही आपली सनातन परंपरा आहे. आपण म्हणतो ना सगळ्यांचे कान टोचलेले असतात, म्हणजे हे करणं म्हणजे अंधश्रद्धा आहे. लहान बालकाला शारीरिक पीडा दिली म्हणून आई वडील तुरुंगात. असा कायदा केला होता? तेच तर सांगतो ना मी, सांगतो काय, तप्त मुद्रा झाला नाही पास. आपलं नशीब. म्हणजे आपण सगळे ठरलो असतो अहिंदू या सगळ्या प्रक्रियेत. म्हणजे कानाला जर लहानपणी हीच वेदना छिद्र पाडलं तर तो काय, ती अंधश्रद्धा आहे, शारीरिक पीडा आहे ती. पण एखादा अवयवाचा अर्धा अवयवच कापला तर त्याचं काही नाही, तो मात्र धार्मिक. असे भयानक काय होते. म्हणजे तुम्ही परिक्रमा करणं, पायी चालून पायाला पीडा देणं आहे. महिला महाराष्ट्रातल्या महिला उपासामुळे अशक्त झालेल्या आहेत म्हणून उपास ही अंधश्रद्धा समजली पाहिजे. दाभोळकरांचं टीव्ही चॅनलवरचं वक्तव्य आहे. आम्ही हे सगळं महिन्याचं काय आमचं हेच म्हणणं आहे की हे सगळे भयानक मुद्दे आम्ही जेव्हा आमदारांसमोर उभे केले, आमदार सर्व पक्षी, अगदी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदारांनी सुद्धा विरोध केला या कायद्याला, आणि ह्याचं डॉक्टर दाभोळकरांना मोठं सल होतं. आणि 2000 अच्छा, त्याची मेन मूळ तुम्ही आहात, म्हणजे सनातन आहे. आणि दुसरी गोष्ट आम्हाला लक्षात आलं की यांना विदेशातनं एवढं, म्हणजे हा एवढा भयानक कायदा करतात, त्यांना कोण फंडिंग करतंय. म्हणून आम्ही यांचा माहितीच्या अधिकारात जेव्हा माहिती मिळवली तेव्हा लक्षात आलं की प्रचंड यांची अफरातफर आहे, त्यांच्या घोटाळे, त्यांना विदेशातनं मोठ्या प्रमाणात पैसा येतोय. माझ्याकडे ते हे आहे, त्याची यादी आहे म्हणजे या पुस्तकामध्ये, आणि त्यांनी ते डिनाय केलं होतं. अगदी त्यांनी सांगितलं काय की आम्ही कुठल्याही प्रकारचं विदेशी धन न घेता आम्ही काम करतो. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी सांगितलं, रामदास कदमांनी, हा विरोधी पक्षनेते होते, त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की आमच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती आहे, FCRAचं उल्लंघन करून हे लोक पैसे मिळवत आहेत. अमेरिका फाउंडेशन म्हणून आहे, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका आहे ना, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका, ही जी आहे 6,42,000, 2,15,000 आणि प्रत्येक वर्षी देते, 4,62,000, 1,21,000, 2,38,000. हे फक्त महाराष्ट्र फाउंडेशन. नंतर केशव गोरे स्मारक ट्रस्ट, त्यांनी पण असेच लाखांनी पैसे पाठवले. स्विझेड फाउंडेशन, आता ही स्विझेड फाउंडेशनची कथा सांगतो तुम्हाला, एक छान कथा आहे. स्विझेड फाउंडेशन यांना पैसे कशासाठी देत होती? हे जे परिवर्तन नावाचा एक वेगळा ट्रस्ट आहे त्यांचा, त्याचं कार्य आहे मानसिक आरोग्यासाठी काम करणं लोकांच्या. आणि यांनी पैसे घेतले स्विझेड फाउंडेशन कडनं शेती करण्यासाठी, सेंद्रिय शेती करण्यासाठी. आणि ही स्विझेड फाउंडेशन कोणाला पैसे देते? मजा पहा, स्विझेड फाउंडेशन ही तिच्या नकाशामध्ये पाकिस्तानमध्ये काश्मीरचा नकाशा दाखवते. म्हणजे तिचं म्हणणं आहे की काश्मीर हे पाकिस्तानचं अंग आहे. मला सांगा, आपण भारतात राहतो, आपल्याला काय वाटतं, काश्मीर भारताचं अंग आहे की पाकिस्तानचं? भारताचं. आपण देशभक्त आहोत ना. अनिसचे लोक ज्यांच्याकडनं पैसे घेत होते ते पाकिस्तानवादी होते. आज म्हणायला वाव मिळतो, कारण अशा प्रकारच्या संघटनेकडनं ते विदेशातनं कोट्यवधी रुपये घेत होते. 14 लाख रुपयाची देणगी आहे त्यांना. हे काय माझ्याकडे लिस्ट आहे होई, आपण पडद्यावर दाखवू. निश्चित हा पैसा येतोय विदेशातनं, येतोय कुठल्या कामांसाठी येतोय? देश हिंदू धर्म बुडवायला येतोय, असे कायदे करायला येतोय. भयंकर आहे. आणि हे जे काही तुम्ही म्हणालात, त्यांनी जी काही ट्रस्ट नेमला होता, त्या ट्रस्ट परिवर्तन ट्रस्ट, आणि या न्यासाला हे पैसा मिळालेला आहे. परिवर्तन ट्रस्टची मजा सांगतो. परिवर्तन ट्रस्ट म्हणजे नथिंग बट अ परिवार ट्रस्ट. हो, त्याच्यात नावं आहेत ना, ही 9 नावं आहेत. मी ते वाचूनच दाखवतो नावं. विश्वस्तांची नावं आहेत: नरेंद्र अच्युत दाभोळकर, देवदत्त अच्युत दाभोळकर, प्रसन्न देवदत्त दाभोळकर, शैला नरेंद्र दाभोळकर, हमीद नरेंद्र दाभोळकर, मुक्ता दाभोळकर, अनघा तेंडुलकर, अनिल गुंडोपंत तेंडुलकर, मंगला सुभाष वाघ. या दोघी बहिणी. हे संपूर्ण परिवार 9 जणांचा एक. पण ह्यांना एकदाही असं वाटलं नाही की अन्निसच्या इतर कार्यकर्त्यांना त्याच्यात सामावून घ्यावं. म्हणजे या ठिकाणी याच्यात कसं आहे ना, पुरोगामी लोकांच्या मध्ये, म्हणजे आपणही अनेक वेळेला अनुभवलं असेल की हे जे कम्युनिस्ट असतात, तर त्यांनी काही बोलले की ते लगेच विचारवंत, त्यांनी काही बोलले की ते ज्येष्ठ विधिज्ञ, साहित्यिक, लेखक, अशी स्वतः बिरुदावल्या लावून घेणं आणि स्वतःला लोकांना कौतुक करणं, ही एक त्यांची एक मोडस ऑफ ऑपरेंडी आहे. दाभोळकरांनी त्यांच्या ट्रस्टवरती जिकडे पैसे कमी होते तिकडे निळू फुलेंना घेतलं, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टवरती अन्य लोकांना घेतलं. ज्या ठिकाणी स्विसेड फाउंडेशनचे पैसे येणार आहेत, ज्या ठिकाणी विदेशातनं पैसा येणार आहे, ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात अमाऊंट येणार आहेत, त्या सगळ्या अमाऊंट मात्र परिवर्तन ट्रस्टमध्ये घेत होते. दाभोळकरांच्या खुनाच्या अगोदर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढलेल्या होत्या. आम्ही टाहो फोडून सांगत होतो की यांच्या ट्रस्टची चौकशी करा.
म्हणजे जे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आहेत किंवा राहुल कोल्हापुरी नावाचे माहिती अधिकार कार्यकर्ते, त्यांची ही मेहनत आहे. त्या दोघांनी सगळी कागदपत्र बाहेर काढली. हे जे ज्येष्ठ विचारवंत वगैरे म्हणत होते ना, तर त्यांचा पर्दाफाश करण्याचं काम ह्या दोघांनी केलेलं आहे. या दोघांनी सगळं सत्य बाहेर आणलं की दाभोळकर हे खोटारडे आहेत, स्वतःच्या कार्यकर्त्यांची फसवणूक करतायत, कोट्यवधी रुपये स्वतःच्या घरात नेत आहेत. म्हणजे दाभोळकरांचा अजेंडा काय होता की आम्ही जात पंचायतीसाठी काम करतो, म्हणजे जात पंचायत नष्ट व्हावी म्हणून. आणि लोकांना आव्हान करत होते की जातीच्या बाहेर चाला, जातीच्या भिंती तोडा, जातीतनं हे करा, जात चुकीची आहे. अहो तुम्ही जाताचं सोडून द्या, तुम्ही परिवाराच्या पण बाहेर जाऊ शकला नाही. हा स्वार्थी तुमचा एवढा पण, जात तर लोकांचा एक थोडा तरी व्यापक म्हटला पाहिजे. तुमचा तर पारिवारिक स्वार्थ निघाला. आणि आम्ही सांगत होतो तोपर्यंत कोणाचा विश्वास बसला नाही. 2013ला ज्या वेळेला 20 ऑगस्ट 2013ला डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली, ही हत्या झाल्यानंतर स्वाभाविकपणे जसं झाल्यानंतर प्रॉपर्टी वाटपावरनं मुलं भांडतात. त्यानंतर मग त्यांच्या संघटनेमध्ये सगळी भांडाभांड सुरू झाली. आणि त्यांच्या लोकांच्या ABP माझावरती जाऊन मुलाखती बघा, त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला सनातनवरती त्यावेळेला वाटत नव्हतं. आम्ही हे सगळं झाल्यानंतर आम्हाला सनातनमुळे कळलं की दाभोळकरांचा असा काहीतरी ट्रस्ट होता. म्हणजे सगळे वाद झालेले आहेत, तर ते चेकवरती सही कोणी करायची याच्यावरनं झालेले आहेत. सायनिंग ऑथॉरिटी कोण असणार. आणि हा वाद, हा दाभोळकरांच्या संघटनेमधला वाद, कार्यकर्त्यांच्या 2 गटामधला वाद नाही. परिवार एकीकडे आहे आणि कार्यकर्ते एकीकडे आहेत. खरं तर त्यांचा वैचारिक दृष्ट्या दाभोळकर स्वतः हयात असताना सुद्धा सांगायचे की अविनाश पाटील ना, मला वाटतं अविनाश पाटील सक्सेसर आहे, माझा उत्तराधिकारी आहे. तो या माणसाला बिचारा तो बाहेर पडला. आज चळवळीत घराणेशाही आली आहे थोडक्यात. म्हणजे जर कोणी आम्हाला, कोणी तुम्हाला जरी विचारलं की तथाकथित पुरोगामी म्हणजे काय, तुम्ही हा तथाकथित का शब्द, हा तथाकथित पुरोगामित्व आहे की लोकांना दाखवायचा चेहरा, समाजासाठी आम्ही ह्याच्यासाठी, जातीच्या पलीकडच्यासाठी शब्द मोठे मोठे वापरायचे. आणि प्रत्यक्षात ज्या वेळेला लोकांकडनं डोनेशन्स येतील त्यावेळेला मात्र आपल्या परिवारातल्याच लोकांना घेऊन ते पैसे कसे वापरायचे. म्हणजे ही जी काही 9 नावं आहेत, एकही माणूस बाहेरचा नाही, एकही माणूस नाही बाहेरचा. चला 4 नावं मी समजू शकतो, बाकीचे 4-5 तर अर्धे तरी निदान बाहेरचे असायला हवे होते. मग ते अन्नीसाठी जे बिचारे काम करतायत, जे मनापासून काम करतायत, ज्यांना खरोखरच अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं असं वाटतं. मलाही वाटतं की मलाही अंधश्रद्धेच्या विरोधात मी पण आहे. आपण सगळे दांभिकतेच्या विरोधातच आहोत. जे हिंदू धर्मात सुद्धा, म्हणजे सावरकरांनी सुद्धा जे हिंदू धर्मामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आपण बदललं की, आपण सती जाणं बदललं, आपण त्याच्यानंतर किती गोष्टी आपण बदलत आलो नाहीत. परंतु हिंदू धर्म एकमेव असा आहे जो परिवर्तनीय आहे, जो सतत बदलत आलेला आहे. बाकी मात्र अजूनही तो हजारो वर्षांपूर्वीच तसंच चालू आहे अजूनही. अगदी नाही का. बरं, आता ह्या सगळ्याचा हत्येशी काय संबंध आहे? म्हणजे दाभोळकरांची हत्या झाली, दुर्दैवी घटना आहे. कोणाच्याही हत्येचं समर्थन आपण कोणीच करणार नाही, त्यासाठी आपण इथे बसलेलेही नाही. कोणाची हत्या होते ती, हत्येचं समर्थन कोणीच करत नाही. पण हत्या ऍक्च्युअली कोणी केली, आणि जर कोणी केली तर त्याचा तपास का होत नाही? आणि मग तपासामध्ये सातत्याने, मी 11 वर्ष सतत मी जागरूक नागरिक असल्यामुळं सगळ्या घटनांकडे बघत असतो, तर एक असं लक्षात येतं, म्हणजे पेपरमध्ये वाचून किंवा बातम्यांमध्ये बघून, की दर 2-4 वर्षांनी आरोपी चेंज होतात. नंतर प्रत्यक्षदर्शी, म्हणजे काय असतं, एखादी हत्या होत जाते तर त्याच्या पाठीमागचं सर्वात मेन एम की हत्येची फायदा सगळ्यात कोणाला होणार आहे. अगदी आपण सगळ्या डिटेक्टिव्ह सिनेमा वगैरे, आम्ही सिनेमातला माणूस असल्यामुळे नाही का, तो पोलीस येऊन म्हणतो की पहिली सुई कुणाकडे असते की या माणूस मेल्यामुळे सर्वात मोठा फायदा कोणाला होणार आहे, तर त्याच्याकडे पहिली सुई. मग याच्या प्रॉपर्टीसाठी केलंय का, तीच दुसरी गोष्ट. मग ते करत असताना प्रत्यक्षदर्शी पुरावा कोणी आहे का? आता या सगळ्यावर जरा प्रकाश टाका ना, कारण हे सगळं सतत बदलत कसं राहिलं. अगदी कालपर्यंत ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे खरोखर कठीण होतं. पण आज आपण ह्या परिस्थितीमध्ये बसलोय की ह्या खटल्याचा निकाल लागलाय. ह्या खटल्याचा निकाल लागून आज आपल्या समोर आहे की बाबा जे आरोप सनातन संस्थेवरती ठेवले गेले होते, दहशतवादी म्हणून हिणवलं गेलं होतं, ज्या आरोपींचं आयुष्य या लोकांनी उद्ध्वस्त केलं, तर माननीय न्यायालयाने याचं उत्तर दिलेलं आहे. याचा
ह्या घटनेशी सनातनचा कुठलाही संबंध नाही. डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडेंसारखा एक ENT सर्जन की जो जे मेडिकलचा एक उत्कृष्ट हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला गेला, एक सरदार घराण्यातनं आलेला एक डॉक्टर आणि प्रचंड चांगलं हिंदुत्वाचं संघटन करणारा एक उत्तम व्यक्ती. खरं त्यांना ह्याच्यामध्ये गोवलं, याच्या पाठीमागचं कारणच असं होतं की डॉक्टर दाभोळकरांनी जो अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला, या कायद्याच्या विविध जे मगाशी चेतनजीने सगळं सांगितलं, याचा खरा पर्दाफाश डॉक्टर तावडेंनी केला. वारकरी संप्रदायाला जागृत केलं की बाबा हा कायदा किती भयंकर आहे. हो, तुम्ही मागाशी म्हणाला काही शारीरिक त्रास म्हणजे मग वाऱ्या आपल्या बंद होतील. तर ह्याचा राग डॉक्टर दाभोळकर वारकरी संप्रदायाने विरोध केला होता. कंपूला जे काही कम्युनिस्ट इकोसिस्टीम मगाशी म्हटलं त्यांना होता आणि म्हणून डॉक्टर तावडेंचं नाव ह्याच्यामध्ये घातलं, त्यांना फसवलं गेलं एक प्रकारचं. आणि त्यांच्या तर वेदना इतक्या भयंकर होत्या की डॉक्टर तावडेंना अटक केल्यानंतर 10 जूनला अटक झाली. यांना मी पार्श्वभूमी अशासाठी करतो की खून कोणी केला याचं हे कळण्यासाठी हे कळणं खूप गरजेचं आहे. 1 जूनला CBIने त्यांना चौकशीला बोलवलं. 1 जून ते 10 जून सतत दररोज CBI त्यांना CBDच्या ऑफिसमध्ये बोलवत होते. आणि जर त्या माणसाने खून केला असता, 16 सालची गोष्ट, 2016 सालची रोज जात होते ते. गंमत आहे, हत्या झाली 13ला. 13 ते 16 तावडे या प्रकरणातच नव्हते, हेच नाहीये. आणि अचानक ते आले आणि मग 13 ते 16 ज्यांना पकडलं त्यांच्या आयुष्याचं काय झालं, त्यांच्या आयुष्याचं काय झालं तेच मी तुम्हाला त्याच्यातले सांगतो. डॉक्टर तावडेंना पकडल्यानंतर त्यांचे वडील 85 वर्षा आसपास त्यांचं वय होतं, बिचारे टाव पडत होते. दर अक्षरशः आठवड्याला येऊन विचारायचे की माझा मुलगा कधी सुटेल. कारण ENT सर्जन मुलगा, ज्या चांगल्या उत्तम घरामधला, केवळ मला धर्माचं कार्य करायचंय म्हणून प्रॅक्टिस बंद करून ते हिंदुत्वाचं कार्य करत होते. आणि ह्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. मला तुम्ही सांगा, ह्या इकोसिस्टीमनी ह्या लोकांचे बळी घेतलेले आहे. आणि ह्याला जबाबदार कोण आहेत माहितीये? दाभोळकरांच्याच परिवारातली त्यांची मुलगी जी मुक्ता दाभोळकर, हमीद दाभोळकर, हे यांचे व्यक्तिगत अहंकार आहेत, विकृत अहंकार आहेत. आणि आम्ही सांगतो तेच झालं पाहिजे, सनातनचीच लोक गोवली पाहिजेत, आणि हे सनातनवाल्यांनीच केलेलं आहे. याच्यावर फक्त मी मध्येच इंटरप्ट करतो. हे जे तुम्ही म्हणालात की यांचे अहंकार यांना फार जपायचे आहेत, म्हणजे माझ्या या सगळ्या केसकडे लक्ष आहे की मी वाचतो किंवा मी बघतो, त्यात मला असं लक्षात आलं की एकदा असं सांगितलं होतं CBIने की खरे आरोपी मिळालेले नाही. साहेब, जी पुणे पोलिसांनी म्हणजे आरोपी मिळालेत असं म्हटल्यानंतर त्यांची मुलगी म्हणते नाही खऱ्या सूत्रधारांचा शोध घ्या. ही काय भानगड आहे? आता ते CBI सारखी संस्था जर म्हणते की खरे आरोपी सापडले तर सापडलेत ना. आणि ही भयंकर परिस्थिती आहे की खंडेलवाल आणि नागोरी ह्या दोघांना सर्वात पहिल्यांदा या केसमध्ये अटक करण्यात आली. ह्या दोघांना अटक केल्यानंतर मुंबईमधून अटक केली. त्यांच्याकडे जे रिव्हॉल्वर मिळालं, 6.7 mm रिव्हॉल्वर होतं, तर त्याचा कलिना फॉरेन्सिक लॅबचा बॅलिस्टिक रिपोर्ट आहे की ह्याच रिव्हॉल्वरमधून डॉक्टर दाभोळकरांना गोळ्या झाडण्यात आल्या आणि हेच रिव्हॉल्वर आहे. आणि त्या दोघांना तुमच्याकडे सगळे पुरावे, हे पुरावे हे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत, रेकॉर्डवर, ऑन रेकॉर्ड. व्यक्तिगत काही तुम्हाला आमचं मत नाही, मी काय विचारलं, हा परत एक प्रश्न असतो ना बघणाऱ्यांच्या डोक्यात, ऑन रेकॉर्ड आहे. आणि त्या दोघांना अटक केल्यानंतर अजून दोघांना ताब्यात घेण्यात आलं. त्याच्यातला एक होता चौधरी आणि दुसरा होता अन्सारी. या दोघांना गोव्यामधून ताब्यात घेण्यात आलं. रसूल अन्सारी त्याचं नाव, आणि दुसरा होता चौधरी. ह्या दोघांनी गोव्यामध्ये पोलिसांकडे कन्फेशन दिलं की आम्हीच डॉक्टर दाभोळकरांचा खून केला. आणि जेव्हा त्यांना मुंबईला आणलं तोपर्यंत त्यांनी कन्फेशन फिरवलं, आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या केसला कलाटणी मिळाली. कारण तो माणूस अन्सारी होता, त्या व्यक्तीचा सनातनशी संबंध नव्हता, आणि मूळ नॅरेटिव्हला प्रचंड मोठा धक्का पोचत होता की याच्यात हिंदुत्ववाद्यांचं नाव कसं नाही. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाणांचं स्टेटमेंट होतं तासाभरातलं की यामागे गोडसेवादी प्रवृत्तींचा हात आहे, म्हणजे हिंदुत्ववादी शक्तींचा हात आहे, असं त्यांनी तपासाची दिशा दिली होती. आणि त्या तपासाच्या दिशेला छेद देणारी ती अटक होती. मला शरदजी, तुम्ही अख्ख्या भारतातलं एखादं उदाहरण सांगा की हत्या झाल्यानंतर पोलीस तपासाच्या 1.5 तासात मुख्यमंत्री दिशा दाखवून टाकतोय की कोणी हत्या केली.
कमाल आहे. आणि हे भगवा आतंकवाचा जे नॅरेटिव्ह त्यांना सेट करायचं होतं काँग्रेस सेक्युलरिस्टांना, त्यांच्या त्या नॅरेटिव्हला छेद देणारी ही अटक होती. म्हणून त्याला तिथली मुंबईला आणून त्याला पाठवलं परत. त्यांच्या बाबतीत पण असंच झालं ना, कर्नल पुरोहित आणि साध्वी इंडिया बुलचं विमान वापरलं गेलेलं त्याची चार्जशीट मध्ये लावलेलं आहे ना. ATS च्या अधिकाऱ्यांनी इंडिया बुलचं विमान वापरलं आणि त्यात इंडिया बुलच्या डायरेक्टर्स मध्ये पोलीस अधिकाऱ्यांची पत्नी आहे. गेली ना, पण त्या कर्नल पुरोहितांसारख्या एवढ्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या आयुष्याची 8 वर्षे गेली. त्या बाईच्या शरीराची काय अवस्था झाली. अनेक लोक मेली कोर्टामध्ये. मला सांगा तुम्ही, आपल्या सनातनचे किती साधक या सगळ्या प्रकरणामध्ये भरडले गेले, किती मुलं आपली तरुण. मी केवळ सनातनची नावं घेणं ना, खरं तर तुम्ही आमचे जर 2-4 जरी असले तर मी तुम्हाला सांगतो 25 तरुणांचे या लोकांनी बळी घेतले. त्यातले सनातनचे किती आहेत, बाहेरचे किती आहेत, त्याच्यातले विविध. दुर्दैवाने सनातन संस्थेचे म्हणजे जे जसे आहेत, दुर्दैवाने विविध हिंदुत्ववादी संघटना याच्यामध्ये भरडल्या गेल्या. सनातन संस्थेकडे एक व्यवस्था, आम्ही बाहेर येऊन व्हॉइस होता. आम्ही लोकांना सांगितलं की आमच्या कार्यकर्त्यांवरती हे असे असे अत्याचार चालू आहेत. त्याच्यामध्ये शिवप्रतिष्ठानची मुलं होती, बजरंग दलाची मुलं होती, हिंदुत्वाच्या कार्याशी जोडलेली गोवंश रक्षा समितीची मुलं होती. आणि ह्या मुलांची ना अगदी म्हणजे ज्या मुलांना आता सचिन अंदुरे या केस मधला होता, सचिन अंदुरेचं लहान बाळ जन्माला आलेलं आणि पोलिसांनी उचलून नेलंय, घरच्यांना माहिती पण. ह्याच्यामध्ये आश्चर्याची आणि वेदनादायी घटना म्हणजे अशी होती की तपास यंत्रणांनी याच्यामध्ये सांगितलं की ह्या सगळ्यांनी ह्यांची टोळी होती आणि ह्या टोळीनी म्हणजे सिंडिकेट होतं. सिंडिकेट हा शब्द वापरला. सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉक्टर तावडे हे त्यांचे सूत्रधार, मास्टर माइंड असे शब्द वापरले गेले. प्रत्यक्षात डॉक्टर तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे एकमेकांना कधीच भेटले नव्हते. आणि त्यांनाही ते पण कोर्टातच पहिल्यांदा जीवनात भेटले नव्हते. जीवनात पण कोर्टात भेटले, पहिल्यांदाच भेटले. मजा अशी आहे. आणि नॅरेटिव्ह असं सेट केला की हे आधीपासून एकत्र हे दोघं आणि यांचे सिंडिकेट, ही गँग आहे कुठली तरी. म्हणजे ऍक्च्युअली त्यांनी आयुष्यात एकमेकांना कधी भेटलेलेही नाही. इव्हन विक्रम भावे नाही. आणि या सगळ्या प्रक्रियेत विक्रम भावे हा सनातनचा अडकवला, हिंदू जनजागृतीचे डॉक्टर तावडे अडकवले, वकील म्हणून विक्रम भावेंचे ते डॉक्टर पुनाळेकरांना अडकवलं. विक्रम भावेंची पण अशीच म्हणजे ह्या वेदना आहेत ना, ह्या प्रेक्षकांना जेव्हा कळणं किती गरजेचं आहे की बाबा आपल्यातलेच हिंदू तरुण आणि या हिंदू तरुणांचे या कम्युनिस्टांच्या इकोसिस्टीमने त्यांचे आयुष्य काय एक्सटेंटला उद्ध्वस्त केलेली आहेत हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आहे ना, आपण हिंदू दहशतवाद कुठल्या तरी बातम्या ऐकलेल्या असतात, वरवरची थोडीशी कदाचित आपल्याला माहिती असते. इन डेप्थ मधली मी आपल्यासमोर हे उघड अशासाठी करतोय, हे सगळ्या मुलांनी भोगलंय. जे झालंय ते सांगायला काय प्रॉब्लेम. विक्रम भावे हा एका घरंदाज याच्यातला मुलगा, ज्याची 3 पिढ्या आयुर्वेदाच्या ह्याच्यात कार्यरत आहेत, त्याची शेकडो एकर जमीन आहे, ज्याचे वडील वैद्य विनय भावे, त्यांचा स्वतःचा आयुर्वेदाचा मोठा कारखाना, एका सुखसंपन्न घराण्यातनं आलेला मुलगा की केवळ माझ्याकडे अरे उत्तम चालू आहे ना तर मी अजून आता आणखीन सुख उपभोगणार नाही, मी माझ्या धर्माच्या कार्यासाठी वेळ देईन, असा हा मुलगा होता. या विक्रम भावेच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तो घरी त्यांना बघायला सुद्धा जाऊ शकला नाही, कारण पुण्यात त्याला जिल्हाबंदी होती. पुण्यात जिल्हाबंदी होती. आणि वडिलांचा मृत्यू झाला कोरोनामध्ये, वडिलांच्या इकडे जाऊ शकला नाही. आज त्याची मुलगी 10वीला आहे, तो तिच्याजवळ जाऊ शकत नाही कारण त्याला बेल मिळालाय, पण कोर्टाची कंडिशन अशी की पुणे जिल्हा सोडायचा नाही, तो पुणे जिल्ह्याच्या बाहेर. आणि हाच विक्रम भावे ह्याला का अटक करण्यात आली, कारण मालेगावचा जो फ्रॉड होता हिंदू दहशतवादाचा, यांनी मालेगाव मागील अदृश्य हात, माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढून ह्याच्यातले सगळं कसं हे झालेलं आहे ह्याचं सगळं साध्यंत पुरावा पुस्तक लिहिलं. आणि त्याच्यामुळे ATS चे अधिकारी प्रचंड ह्याच्यावर चिडले होते. आणि याला म्हणजे सगळे ATS चे फ्रॉड ह्यांनी बाहेर काढले आणि त्याच्यामुळे त्याला हे गुंतवण्यासाठी याच्यात गुंतवलं गेलं. अरे बापरे. बरे, हा सगळं चालू असताना तुम्ही राजकीय पक्षांकडे, आपले हिंदुत्ववादी म्हणून घेणारे जे पक्ष आहेत अशा पक्षांच्या नेत्यांकडे कधी दाद मागायला, मदतीला गेलात का आणि काय रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला? जनरली काय होतं की आम्ही या संविधानावरती, न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवणारी माणसं होतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये न्यायालयातली जी प्रक्रिया आहे तर ती हिंदू विधिज्ञ परिषदेने उत्तमरित्या त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिलेली, अधिवक्ता पुनाळेकर होते, ते चालू होतं.
आम्हाला एक गोष्ट माहिती होती की जी प्रक्रिया न्यायालयात होते तिकडे राजकीय लोक काय करणार आणि आपण जाऊन तरी त्यांना काय लाभ. ते म्हणणार हा की न्यायालयात चालू आहे, त्यामुळे आम्ही गेलो नाही. एक आध्यात्मिक संस्था म्हणून आम्ही निदान मॉरल सपोर्ट तरी कोणी दिला तुम्हाला? हा, काही लोकांनी कसं आहे की सनातन संस्थेच्या कार्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या वेळेला एस्पेशली बंदीची भाषा केली गेली सनातन संस्थेवरती बऱ्याच वेळेला 2013 मध्ये ज्या वेळेला ही हत्या झाली काय झालं की पुरोगामीने एक मोठी हे केली, त्यावेळेला मात्र आम्ही पुण्यामध्ये जाहीर मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला अनेक लोकांना बोलवलेलं, त्या ठिकाणी लोक आली आणि एक म्हणजे जे खरं तुम्हाला ऐकून पण सगळ्यांना धक्का बसेल की ज्या वेळेला विधानमंडळामध्ये सनातनच्या बंदीचा प्रस्ताव माझ्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यावेळेला आणायची प्रक्रिया सुरू होईल असं आम्हाला वाटत होतं, कारण सगळ्याच पुरोगाम्यांनी पत्रकार परिषदा वगैरे घ्यायला सुरुवात केलेली. तर अनेक आमदारांनी, अनेक विविध पक्षांच्या आमदारांनी सनातनच्या समर्थनार्थ पत्र दिली विधानसभा अध्यक्षांच्या नावाने की सनातन संस्थेला आम्ही जवळून ओळखतो आणि या संस्थेवरती बंदी घालू नये आणि ही आध्यात्मिक संस्था आहे, आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि त्याच्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे पनवेल आमचा आश्रम आहे, तिथले आमदार शेतकरी कामगार पक्षाचे होते विवेक पाटील. त्यांनी देखील आमच्या समर्थनार्थ त्यावेळेला पत्र दिलेलं होतं की मी या संस्थेला ओळखतो. आणि शेतकरी पक्षाच्या त्यावेळेला 6 आमदार विधानसभेमध्ये होते, पंडित शेठ पाटील होते, मीनाक्षीताई होत्या, सगळ्यांनी सर्वच्या सर्व आमदारांनी सनातनच्या समर्थनार्थ पत्र दिलेली. तर हा मात्र सहकार्य आम्हाला, पण न्यायालयीन याच्यामध्ये आम्ही कधीच गेलो नाही, कारण तो भागच वेगळा होता. ज्यावेळेला सनातनच्या बंदीचा प्रस्तावाचा ज्यावेळेला, कारण ही पुरोगाम्यांचा एक प्रकारचा सिलेक्टिव्हनेस असतो, कारण सनातन संस्थेच्या हे खोट्या आरोपामध्ये लोक हे टाकल्यावर लगेच बंदीची भाषा करायची. दाभोळकरांच्या संस्थेचे लोक नक्षलवादी म्हणून सापडलेत, त्याच्यावरती मात्र त्यांच्या बंदीची भाषा वगैरे कोणी केली नाही. हे मात्र दुर्दैव. त्याचं काय कनेक्शन आहे? गोंदिया जिल्ह्याचा अन्नीस आणि नक्षलिस्ट यांचा काय संबंध आहे? कारण हे पण मध्ये खूप गाजलं. नाही, ही इकोसिस्टम आहे. काय आहे की ह्याच्याबद्दलचं अनेक गोष्टी वर्तमानपत्रामध्ये आल्या, समोर आल्या, पण दुर्दैवाने त्याचा कॉग्निझन्स म्हणा किंवा त्याचं गांभीर्य म्हणा नाही घेतलं गेलं. नरेश बनसोड यांचा कार्यकर्ता होता, जिल्हाध्यक्ष होता गोंदिया जिल्ह्याचा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हाध्यक्ष. याला 2007 मध्ये पोलिसांनी अटक केली. अरुण फरेरा नावाचा एक व्यक्ती मिळाला, मुरली म्हणून मिळाला, धनेंद्र भुरळे म्हणून मिळाला आणि नरेश बनसोड, ह्या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आणि नक्षलवादी म्हणून घोषित केलेलं की त्यांनी काय जे हिंसक कृत्य होती. डॉक्टर दाभोळकर तातडीने तिकडे गेले आणि त्या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेतली, एक पत्र काढलं की हा माझा कार्यकर्ता आहे, अनिसचा कार्यकर्ता आहे, पोलिसांनी ह्यांना सोडून द्यावं. म्हणजे दाभोळकर स्वतःला समजत कोण होते? अरे बाबा, तुमचा तरुणांमध्ये सापडलेला कार्यकर्ता आहे, तो तुमचा आहे म्हणून तुम्ही सोडून द्या. देशात काय न्यायव्यवस्था, पोलीस यंत्रणा, चौकशा काय आहे की नाही? त्याच्याकडे नक्षलवादी साहित्य सापडलं होतं अतिशय. म्हणजे दीक्षाभूमीमध्ये जी अटका झाल्या होत्या नागपूरला, त्याच्या 4 जण जे पकडले गेले होते, नरेंद्र भुरळे वगैरे, त्याच्या पुढे जाऊन चंद्रपूर शैलेश वाकडे नावाचा एक तरुण पकडला गेला, तो जिल्हा प्रमुख 2010 मध्ये, तो सुद्धा अन्नीसचा कार्यकर्ता. म्हणजे अन्नीसचे कार्यकर्ते प्रत्यक्ष नक्षलवादी कारवाई, दिवसभर अन्नीसचं काम करायचं आणि रात्री जाऊन नक्षलवादी कारवाई करायचं, हे काय कुठलं रूप आहे? म्हणजे 28 डिसेंबर 2010 ची गोष्ट आहे. हे न्यायालयात सिद्ध झालेलं आहे आणि हे न्यायालयात प्रक्रिया चालू आहेत, त्यांच्या केसेस चालू आहेत. 28 डिसेंबर 2010ला दाभोळकरांच्या सांगण्यावरनं सोडलं त्यांना? नाही, असं कसं? ह्या व्यक्तीची हिंमत बघा की प्रेस नोट काढणं आणि सांगणं की बाबा आमच्याकडे कार्यकर्त्यांना आम्ही सोडा, असं नाही म्हटलेलं. आम्ही म्हटलं की त्या न्यायालयीन प्रक्रियेला ते सामोरे जातील. आज लोकांच्या समोर सत्य आलं ना, आम्ही तो 10 वर्ष धीर धरलाय. किती वेळा हे तपास बदलले हो? म्हणजे उदाहरणार्थ एक ब क ला पहिल्यांदा पकडलं, सांगितलं की हेच खरे हत्यारे आहेत, मग नंतर नाही अ ब क नाही येत, आता ड फ म आहे. जाऊ, पण मला नक्षलवादी कनेक्शन मधलं एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो की 28 डिसेंबर 2010ला जर या शैलेश वाकडेला पकडल्यानंतर दाभोळकरांनी पत्रकार परिषद घेतली होती, सांगितलं होतं की त्याला सोडा, तर याचा अर्थ नक्षलवाद्यांच्या कंपूमध्ये दाभोळकरांबद्दलची चर्चा सगळी चालू होती ना. तर ह्या अँगलनी पोलिसांचा तपास का झाला नाही
हा पण प्रश्न अंतरित राहतो. कारण 2010 आणि 2013 मध्ये त्यांची हत्या झाली आणि आम्ही केलेले आरोप हे आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात होते. आणि जर त्यांच्या कंपूमधला पैसा जर इकडे तिकडे वापरला गेला असेल तर ते सगळे हिंसक कारवाया करायला सक्षम लोक होते. आणि इव्हन महाराष्ट्र सरकारच्या गुप्तवार्ता विभागात 2011चा अहवाल आहे की महाराष्ट्रात ज्या नक्षलवाद्यांना शहरात राहून सहाय्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आहेत 62 त्या काळातल्या, त्यातलं 50वं नाव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे. म्हणजे आजच्या भाषेत जर बोलायचं झालं असतं तर एक प्रकारे हा अर्बन नक्षलवाद्यांचं आपण नाव घेतो. आणि 50वी संघटना म्हणून त्यांना जाहीर केलेलं आहे. आणि आज लक्षात ठेवा की या अर्बन नक्षल्यांचं जेव्हा आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट जो पुण्यामध्ये उघडकीस आला त्यावेळेला आज हे चित्र जास्ती सुस्पष्ट आहे. आज या गोष्टीचा ना खूप गांभीर्याने विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या देशाच्या पंतप्रधानांच्या जीवावरती उठलेली लोक आहेत. झालं ना मध्ये पंजाबमध्ये. आणि हा अहवाल मला सांगायचा आहे काँग्रेस गव्हर्नमेंटनी दिलाय त्या काळातल्या. हे मी आजही राजकीय नेते असतील विविध या लोकांना असतील की आज आम्ही ना म्हणजे मला असं वाटतं शरदजी आपणही तो प्रयत्न हिंदू समाजाने आपल्या डोळ्यावरची ती झापडं काढली पाहिजेत. हे पुरोगाम्यांनी स्वतःचे जे चेहरे निर्माण करून ठेवलेले आहेत ना की आम्ही थोर समाज सुधारक, आम्ही अंधश्रद्धा तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलन करणारे वगैरे, अंधश्रद्धा वगैरे काही नाही, हे कम्युनिस्ट कार्यकर्ते कम्युनिस्ट विचारांनी प्रेरित झालेले तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलनाचं नाव घेणारे लोक आहेत. हा यांचा खरा चेहरा आहे. आणि हा चेहरा ना आमचा हिंदू समाज फार भोळा आहे. भोळा म्हणजे व्हॉट्सअप संस्कृतीवर विश्वास ठेवतो. जे काही मेसेज येतात ते सगळं खरं वाटतं. मला पाठवतात हे खरं आहे का हो. आणि आज तुम्ही एक सिनेमा जगतामध्ये आपल्याला प्रचंड मोठा मान आहे, आपल्याला लोक मानतात. आपण आमची मुलाखत घ्यायला आम्हाला बोलवलं तर आम्हाला खूप बरं वाटलं की बाबा हे सत्य आज आम्ही तुमच्यामुळे हे लोकांसमोर आणू शकतो. कारण काय झालेलं आहे, ह्यांनी एका समाजमनावरती चेहरा असा निर्माण करून ठेवलेला आहे की आम्ही खरे समाज सुधारक आहोत आणि सनातन संस्था हिंदू दहशतवादी आहे. हे जे नॅरेटिव्ह आहे ना हे देशाला घातक आहे. एक सनातन संस्था बळी जाते ना, जात्यामध्ये पिसला जाणार, कदाचित आम्ही पहिला जाणार असू, उद्या हिंदू समाज आहे. लक्षात ठेवा की विविध संघटना रामाला सोडलं नाही, त्याचं अस्तित्व अमान्य करणारी माणसं आहेत. ती प्रभू श्रीरामाचं अस्तित्वच अमान्य करणारी माणसं आहेत. ते काय पण त्याच्यावर बोलणार नाही का. तर यांचा खरा चेहरा उघडकीस येणं, यांचे हे विदेशातनं पैसे घेणार आहेत आम्ही सिद्ध केलं, यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत आम्ही सिद्ध केलं, यांचा पुरोगामी वगैरे काय तथाकथित पुरोगामित्व आम्ही सिद्ध केलं, यांच्या ट्रस्टमधल्या पैशाच्या अफरातफरीच्या घटना आम्ही सिद्ध केल्या, यांच्या ट्रस्टमध्ये केवळच नातेवाईक आहेत. हा शोध कोणी लावलाय सांगा. आज तुमच्या समोर ही यादी आहे. मला पण मी पहिल्यांदा वाचल्यावर देशातल्या लोकांसाठी हे माहित नव्हतं. ह्या जो बुरखा पाडण्याबद्दलचा जो प्रचंड राग आहे ना, आणि ह्या व्यक्तींच्या मनामध्ये राग नाहीये, ह्या सगळ्या कंपूमध्ये राग. हा, आणि ह्या कंपूमध्ये हे सगळे लोक प्रसिद्धी लुलू सगळीकडे पसरलेली आहे. नेक्सस म्हणजे पॉलिटिक्स मध्ये आहेत, मीडियामध्ये आहेत, साहित्य क्षेत्रात आहेत, प्रत्येक ठिकाणी ही पसरलेली आहेत. आणि ही रुजलेली मुळं अशी खोलवर रुजली आहेत आणि एक एक वृक्ष होऊन उभे राहिले. आणि स्वातंत्र्य प्राप्तीपासून रुजलेली आहेत ही मुळं, इतकी घट्ट झालेली आहेत. तुम्ही जो शब्द वापरला की हिंदू पाठीशी, हिंदू म्हणजे कोण, दाभोळकर हिंदूच होते. तेच आहेत ना, सगळे हिंदूच आहेत ना. हेच तर दुर्दैव आहे ना. म्हणजे एखाद्या मुसलमान संघटना येऊन म्हणाली असते की सनातन बंद करा, बंदी आणा, तर मी समजू शकतो अगदी. पण तसं कोणीच आलेलं नाहीये. ओवेसी नाही म्हणाला की सनातन बंद करो. मगाशी तुम्ही जे सावरकरांचं वाक्य सांगितलं त्याची खरोखर प्रचिती आज आम्ही पण अनुभवत आहोत. होती तेव्हापासून, म्हणजे 150 वर्षापासून हिंदू संघटित करा म्हणून सगळेजण तडपडत आहेत, पण तो संघटित व्हायला काही तयार नाही. आणि गंमत एक फक्त आता की अंधश्रद्धा निर्मूलन, बरोबर, त्यांचे एक प्रमुख अतिशय दुर्दैवी त्यांची हत्या झाली. त्यांचा शोध घ्यायचा कोणी केले ह्याच्यासाठी हे खरं आहे ब्लँचेटचा वापर केला. आणि मी असं वाचलं की म्हणजे दाभोळकर सर त्याच्यावर ब्लँचेटवर यायचे आत्मा, आणि मग आत्म्याशी बोलणं व्हायचं आणि मग ते स्वतः सांगायचे की सनातननी माझा असं काय झालं.
हे किती भयानक आहे. भयानक आहे, भयानक म्हणजे अतिशय भयानक आहे. आणि दैवाने हे जरा डिटेल मध्ये सांगा ना. ही ना दैवाने केलेली त्यांची क्रूर चेष्टा आहे. हो, प्रश्नच नाही. लक्षात ठेवा, त्यांनी जे पेरलं ना ते उगवलं अक्षरशः असं मला वाटलं. कारण काय जे त्यांनी प्लॅनचेट ज्यांनी उघड केलं असे प्रयोग होतात. बेसिकली हे प्लॅनचेटचे प्रकार केले ते गुलाबराव पोळ नावाच्या त्यावेळेच्या आयुक्तांनी. पण आशिष खेतान पोलीस आयुक्त, पुणेचे पोलीस आयुक्त होते त्यावेळीचे. आणि आशिष खेतान पण मला एक हे जे प्लॅनचेटवर त्यांना आणायचं जे त्यावेळेला अन्नीसने विरोध का नाही केला? नाही, ते त्यांना माहित नव्हतं. हे काय झालं तुम्हाला सांगतो की दाभोळकरांच्या तपासासाठी, खुनाच्या तपासासाठी प्रचंड पैसा खर्च केला गेला, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा लावल्या गेल्या. मिळत नाहीत म्हटल्यावरती करायचं काय? आणि त्या प्लॅनचेटमध्ये पण एक ट्विस्ट आहे. म्हणजे नुसतं प्लॅनचेट नाही आहे. त्या लोकांना आज ह्या मुलाखतीच्या निमित्ताने ते लोकांच्या समोर येईल. मला वाटतं प्रथमच जनतेला हे कळतंय. तर त्यावेळेला आम आदमी पार्टीचा आशिष खेतान नावाचा एक कार्यकर्ता किंवा त्यांचा एक प्रमुख पत्रकार होता. तो माझ्या माहितीप्रमाणे तहलकासाठी काम करत होता. तर त्यांनी स्टिंग ऑपरेशन करायचं ठरवलं गुलाबराव पोळांचं या केसमधली प्रोग्रेस जाणण्यासाठी. तर गुलाबराव पोळ त्याला अनाहूतपणे सांगून गेलं की आम्ही विविध प्रयत्न केले, त्याच्यामध्ये अगदी आम्ही प्लॅनचेट सुद्धा सोडलं नाही आणि हे प्लॅनचेट आम्ही करतोय हे गुलाबराव पोळांनी त्यांना सांगितलं आणि ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं. म्हणजे कोण करतंय? तर त्यांचाच एक हेड कॉन्स्टेबल होता जो दौंडचा, मनीष ठाकूर त्याचं नाव. तर हे करतोय. मग हा आम आदमी पार्टीचा आशिष खेतान होता. आशिष खेतान त्यांच्याच एका कम्युनिस्ट इकोसिस्टीमचाच भाग आहे. हा काही वेगळा नव्हता, हा इकोसिस्टीमचाच एक भाग होता आणि तो त्यांचा स्टिंग करायला गेलेला. म्हणजे दैवी योजना बघा की ह्या सगळ्या यंत्रणा ही इकोसिस्टीम मधला इंटरनल क्लॅश होता. हा खरं तर हा आशिष खेतान त्या मनीष ठाकूरांच्या घरी गेला आणि तिथे त्यांनी ते शूटिंग केलं. त्यांना त्यांच्याशी बोलत होता की बाबा हे काय झालं. तर ते मनीष ठाकूर त्याला सांगतात की मी अमुक अमुक आहे, आता माझ्यामध्ये मी दाभोळकरांचा आत्मा बोलवतो. तो आत्मा आला आणि त्या आत्म्याने स्टिंग मध्ये चर्चा करायला सुरुवात केली आशिष खेतान बरोबर. मग आशिष खेतानने त्याला विचारलं खरोखर दाभोळकरांचा आत्माच आहेस का? हो आहे. आणि हे बोलत असताना मग ते हे कोणी खून केला? मग तो बोलतो की सनातन संस्थेच्याच लोकांनी हा खून केलेला आहे. आणि मी तुम्हाला गोपनीय माहिती सांगतो की सनातन संस्था ही अनरजिस्टर्ड आहे. माझे याच्याकडे पुरावे आहेत, प्रत्यक्षात आमचा ट्रस्ट रजिस्टर आहे वगैरे. त्याला ती त्या स्टिंग मधनं सनातन संस्थेची बदनामी करायची होती. पण त्या स्टिंग मध्ये सापडलं काय? तर हा मनीष ठाकूर बोलत असताना त्याच्या भिंतीवरती एक येशूचं चित्र लावलेलं होतं आणि ते सगळ्या चॅनलवरती प्रसारित झालं. आणि ते खऱ्या अर्थाने स्टिंग झालं की बाबा सनातनची बदनामी करण्यासाठी हे केलेलं एक प्रकारचं नाटक होतं. पण गुलाबराव पोळांना तो भासवत होता की मी स्टिंग प्लॅनचेट करतोय आणि प्लॅनचेट मधनं दाभोळकरांचा आत्मा मागवलाय वगैरे हे सगळं. आणि हे सगळं खरं तर इतकं हास्यास्पद झाली. दाभोळकरांची क्रूर चेष्टा झाली. ज्यांनी पुरोगामित्व, अंधश्रद्धा वगैरे केला, ज्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा केली त्यांचा आरोपी पकडायला प्लॅनचेटचा वापर केला. म्हणजे म्हणजे आज ऐकताना किंवा जरी ती हास्यास्पद वाटली पण ही अतिशय वेदनादायी गोष्ट होती. आणि परमेश्वराची आमच्यावरती कृपा होती की ते येशूचं चित्र जाऊन हे काय नेक्सस आहे, काय इकोसिस्टम आहे. ह्याच आशिष खेताननी ज्या वेळेला सनातनच्या आश्रमावरती CBIने धाड टाकली, त्या धाड टाकायला काहीतरी मी पण होतो त्यावेळेला 9:15 CBI आलेली होती. यांनी सकाळी 7:30 वाजता ट्विट केलं की आज CBI वाले सनातन आश्रमावरती धाड टाकणार. मला सांगा की CBI अधिकारी एका पत्रकाराला सांगून फोन करून जातात का की आम्ही 9:30 वाजता सगळी यंत्रणेतली सुद्धा इकोसिस्टम याच्यावरती तक्रार केली. त्यांनी 4 तासात डिलीट केलंय पण त्याचे स्क्रीनशॉट निघाले. पण आज स्क्रीनशॉट आमच्याकडे आहेत. आज आशिष खेतान सोनीपतला जाऊन एका प्राध्यापक म्हणून असा एका वेगळा याच्यात जाऊन बसलाय, लॉ ऑफिसर म्हणून. हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आहे. हा एका कम्युनिस्ट इकोसिस्टमचा भाग आहे. हे सगळं भयंकर आहे. बरं, हे सनातनला आरोपी ठरवण्यासाठी तुमच्या कुठल्या ग्रंथांचा वापर केला गेला? तुमच्या कुठल्या पुस्तकांचा? त्या पुस्तकाचं नाव पण आहे क्षात्र धर्म साधना. अशा पुस्तकाचा वापर केला गेला? ते काय भानगड आहे? निश्चित सांगतो. सनातन संस्थेने ना जवळजवळ हिंदू धर्मातले जेवढे साधना मार्ग आहेत त्यांच्याविषयी ग्रंथ लिहिलेत. म्हणजे नामसंकीर्तन योगानुसार साधना, संख्याशास्त्रानुसार साधना, सांख्ययोगानुसार साधना, कर्मयोगानुसार साधना, भक्तियोगानुसार साधना, भावजागृतीसाठी साधना,
तर त्याच्यात आम्ही एक पुस्तक प्रकाशित केलं होतं, क्षात्र धर्मसाधना. आणि आपल्या धर्मामध्ये एक विशेषता अशी आहे की आपल्याकडे आश्रम आहेत, चार आश्रम, म्हणजे ब्रह्मचर्य, नंतर गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. प्रत्येक आश्रमानुसार साधना केली जाते. तसंच प्रत्येक वर्णानुसार, कारण व्यक्ती हा दिवसभर 4ही वर्णातनं जात असतो धर्मशास्त्रानुसार. म्हणजे तुम्ही जेव्हा सकाळी टॉयलेट साफ करत असता तेव्हा तुम्ही शूद्र वर्णाचे असता, जेव्हा तुम्ही अध्यापन करत असता तेव्हा तुम्ही ब्राह्मण वर्णाचे असता, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसाठी अर्थार्जन करत असता तेव्हा तुम्ही वैश्य धर्माचं पालन करत असता. तर एक व्यक्ती, सामान्य एक व्यक्ती दिवसभरात 4ही वर्णातनं साधना करत असतो. तर क्षात्रम साधना हा असा ग्रंथ होता की क्षात्रम साधना म्हणजे क्षत्रिय वर्णानुसार साधना, सोप्या शब्दात सांगायचं तर. आणि शतात्रायते इति क्षत्रिय असं म्हटलंय. म्हणजे शत म्हणजे दुःख, जो दुःखापासून रक्षण करतो, दुःखापासून त्याचं सुरक्षा करतो, त्याला क्षात्रम साधना म्हटलंय. त्यामुळे क्षत्रिय आणि क्षत्रिय धर्म म्हणजे आता धर्म काय, तर हे रक्षण करणं. या ग्रंथामध्ये सामान्य व्यक्तींनी व्यक्तिगत जीवनामध्ये शास्त्रधर्म कसा करायचा याविषयी साधना म्हणून, नुसतं शास्त्रधर्म नाही तर साधना म्हणून कसा करायचा याचं वर्णन आहे. म्हणजे उदाहरणार्थ देवता करतात तेव्हा काय की धर्माला ग्लानी येते तेव्हा देवता करतात. राजपुरुष असतात, क्षत्रिय राजे असतात, ते त्यांना राजधर्मच सांगितलेला आहे की शास्त्रधर्म करा, धर्माच्या हितासाठी, आणि मानवाच्या हितासाठी. पण सामान्य व्यक्ती आजच्या व्यवस्थेमध्ये, लोकशाही व्यवस्थेमध्ये शास्त्रधर्म काय असू शकतो, तर आजच्या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये वजनमापात फसवणारे, ते गिरणीमध्ये आपल्याला आपलं बस वाहकाचे पैसे, सुटे पैसे न देणारे, असे 17 प्रकारचे जे सामान्य लोक आहेत, सामाजिक दुष्प्रवृत्ती आहेत, या लोक कसे छळतात सामान्य लोकांना, त्याच्यात भगवद्गीतेत पण लिहिलेलं आहे. हा, आणि या लोकांच्यासाठी यांचं प्रबोधन करण्यापासून त्यांना संवैधानिक मार्गाने त्यांचं निर्मूलन कसं करायचं याविषयी एक शास्त्रम साधना आजच्या काळात काय असू शकते असं वर्णन करणारा अतिशय सुंदर ग्रंथ होता. आणि हा ग्रंथ 2008 पर्यंत विक्रीत होता. मला वाटतं 2008 मध्ये हा मागणीअभावी हा प्रकाशित झाला नाही, पण हा ग्रंथ अनेकांनी वाचला. 2008 पासून हा ग्रंथ विक्रीतच नाहीये, कारण कसं असतं की ग्रंथाची मागणी असेल तर हा विक्री होते. शेवटी हा प्रॉब्लेम हा आहे, यांनी 2008 मध्ये ग्रंथ, आता ह्यांच्याकडे डॉक्टर तावडेंना जेव्हा अटक झाली 10 जून 2016ला, तेव्हा यांना डॉक्टर तावडेंना दाखवायचं काय, मग यांनी कुठेतरी प्रेरणा घेतली, दाखवावं लागेल ना. मग कुठून प्रेरणा घेतली, तर हा ग्रंथ, की हा सनातनचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये 17 प्रकारचे हे मुद्दे आहेत. हे 17 प्रकारची यादी दिलेलीच नाही, दुर्जनांचा नाश एवढाच शब्दप्रयोग घेतलाय फक्त. म्हणजे पराचा कावळा करतात ना, तशा प्रकारे ग्रंथात. आणि त्याची एक स्टोरी पण सुंदर आहे, ती सांगतो. सीबीआयने हा ग्रंथ घेतला. आता समजा हा आश्रमावर धाड घातली त्या दिवशी ह्या आश्रमाच्या मावळ हार्ड डिस्कमधनं हा मिळाला त्यांना, कारण काय विक्रीचा ग्रंथ होता. हार्ड डिस्कमधनं मिळाल्यानंतर पंचनामा करावा लागतो. हॅश व्हॅल्यू बा किती धारिका आहेत, किती MB डाटा आहे, किती काय, सगळं कागदावर काढावं लागतं. तुम्ही एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू जेव्हा जप्त करता तेव्हा त्याचा एक हॅश व्हॅल्यूचा रिपोर्ट असतो, आणि तो पंचनामा 4 लोकांनी तुमच्या समोर तो केला, तो करायचा असतो. तिथून त्यांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये आणलं, फॉरेन्सिक लॅबमध्ये डुप्लिकेशन केलं त्याचं, म्हणजे आणखी एक हार्ड डिस्क. त्यांनी सुद्धा त्याचं सर्टिफिकेट द्यायचं असतं की माझ्या समोर हा सगळं झालंय, हे आहे, हा डेटा हा हॅश व्हॅल्यूचा असा असा इथे रेकॉर्ड झालेला आहे. आणि नंतर तुम्ही जेव्हा कोर्टात सादर करता की आम्ही बाबा याच्यात 100 GB डेटा होता, तर काय काय होतं त्याची लिस्ट द्यावी लागते कोर्टामध्ये, की बाबा 350 ग्रंथ सनातन संस्थेने प्रकाशित केलेत, त्याच्या या सगळ्या PDF आहेत, त्याच्या या फाईल्स आहेत, त्याच्यानंतर बाबा या ग्रंथामध्ये घ्यायचे चित्र आहेत, तक्ते आहेत, जे काय ते लिस्ट द्यावी लागते ना, प्रत्येक याचा MB किती किती याचे आहे असं पूर्ण लिस्ट द्यावी लागते. यांनी काय केलं, असा एक कागद आणला 2 प्रिंटआउटचा आणि तो दाखल केला की या कोर्टात एक ग्रंथ आम्ही केला होता शास्त्रम साधना नावाचा, त्याच्यातले आम्ही काही वेचे निवडलेत, या ह्याच्यातनं यांनी प्रेरणा घेतली आहे. उलट तपासणीच्या वेळी न्यायालयाने त्यांना विचारावं काय चाललंय तुमचं, हे पंचनामा करणारा साक्षीदार आहे का, फॉरेन्सिक लॅबचं डुप्लिकेशन करणारा आहे का, ती लिस्ट कुठे, ते सगळं थरथर कापायला लागले, काय ह्याच्यात आणलेलं नाही. तुम्हाला हवे निवडक ते तुम्ही काढलेले आहेत, पण प्रत्यक्ष पूर्ण मुद्दा तुम्ही कापलेला आहे. उदाहरणार्थ एक त्याच्या पुस्तकात एक मुद्दा होता, फांदी नको खोड तोडा, जर खराब झालेला असेल वृक्ष तर मुळापासून तोडा. ह्यांनी त्याचं मीडियाला बातम्या आल्या की यांच्या पुस्तकात असं लिहिलंय, म्हणजे दाभोळकरांना मारलं तर अन्नीच आपोआप संपेल, अशा प्रकारच्या बातम्या यांनी प्रकाशित केल्या. वास्तवात ह्याच्यात काय होतं की दुर्जन जे असतात सरकारी कार्यालयातले, तर तुम्ही त्या प्रत्येक छोट्याशा कारकुनावर कारवाई करू नका संवैधानिक मार्गाने, तुम्ही त्या अधिकाराला पकडून द्या. त्या अधिकाराला तुम्ही पकडलं तर ते सगळं खालचे लोक सरळ होतील, पण ते कापून टाकलं.
अशा प्रकारे बराचसा कावळा केला. दुर्दैवाने असं झालं की त्या वर्तमानपत्र पुस्तकाचं शास्त्रधर्म साधना या ग्रंथाची ज्या वेळेला चार्जशीटला जोडणी सीबीआयने केली, सगळ्या वर्तमानपत्रांनी बहुतांश चॅनल्सनी बातम्या लावलेल्या होत्या की सनातनचं हे बायबल आहे. आम्हालाही आश्चर्य वाटलं की बायबल आहे म्हणजे काय असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे सनातनचं बायबल. म्हणजे खरं तुम्ही वाचलत नवीन बायबलचा नवीन करार तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की बाबा येशूची नाही प्रार्थना केली, जो करत नसेल त्याला दगडाने ठेचून गरम तेलाच्या ह्याच्यात बुडवा वगैरे असं लिहिलेलं आहे. असं आपल्याकडे नाही आहे खरं तर, पण म्हणजे बायबलमध्ये काय लिहिलंय आम्हाला ते वाचावं लागलं. हे सनातनचं बायबल म्हणजे काय. आणि अजून एक मजा म्हणजे जगभरात ज्या दहशतवादाच्या घटना घडतात ते दहशतवादी कुठल्या पुस्तकातनं प्रेरणा घेतात हे पण सांगायला हवं. मग ते जोडलं पाहिजे खरं. इथे सगळेजण गप्प असतात, फक्त हिंदू धर्म आला की सगळेजण अचानक त्यांचे सगळे हे होतात. हे सगळं चालू असताना मला एक फार महत्वाचा प्रश्न असा विचारायचा की तुमचे जे साधे सामान्य साधक आहेत, जे आश्रमात येऊन राहिले, जे आपले नोकरी धंदे घरदार सोडून फक्त धर्मासाठी म्हणून, इतकं सुंदर, मी कितीतरी वेळा येऊन गेलो पनवेलला, इतकं छान वाटतं तिथे बसून राहावं, शांत वाटतं. जेव्हा आश्रमावर धाडी पडतात, जेव्हा आश्रमाची सगळी पोलीस यंत्रणा सीबीआय येऊन सगळी नासधूस करून जाते, तेव्हा त्या सगळ्यांची मानसिकता काय असते, ते कसं त्या सगळ्याला तुम्ही सगळेजण फेस कसं करतात? खरं तर आम्हाला पहिल्यांदा सर्वात कधी जेव्हा ATS आली असेल तर आम्हाला खरोखर त्यावेळेला धक्का होता खूप मोठा. पण ज्या वेळेला मग आम्ही जेव्हा संस्थेचं कार्य साधक करायला लागले, संस्था वाढायला लागली, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक 2 वेळेला तरी किमान धाडी पडल्या. आमच्या अनेक बँक अकाउंटची चौकशी झाली. त्याच्यानंतर जवळजवळ ह्या केवळ दाभोळकर केसमध्ये सांगायचं झालं तर 1600 सनातनशी निगडीत परिवारांची चौकशी झाली. 1600 1-2 लोकांची नाही, 1600 परिवारांची चौकशी झाली. काही सापडलं नाही. महिलांचे पोलिसांनी फोटो काढले. अगदी त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की आमचे जे सनातनचे हितचिंतक आहेत, कारण एवढी संस्था चालणार तर समाजातल्या योगदानावरती ती चालते, तर जे लोक आम्हाला काहीतरी अर्पण करतायत किंवा आम्हाला काहीतरी साहित्य देत आहेत, कोणी मदत करत आहे, तर पोलिसांनी जाऊन त्यांच्या घरी सांगितलं की तुम्ही सनातनला मदत करू नका, तुम्ही अडचणीत याल, तुम्ही कशाला मदत करताय. इथपर्यंत पोलिसांची मजल ह्या अनेक वर्षामध्ये गेली. हे मला पण बऱ्याच लोकांनी सांगितलं, तुम्हाला सांगितलं आमच्या क्षेत्रामध्ये की तू सनातन वगैरे बरोबर कशाला राहतोस वगैरे. मी म्हटलं तुम्ही मला सांगू नका, मला जे हवं ते मी करा. तर म्हणजे हे बघा की तुम्ही सावरकरवादी असल्याचा आहे की तुम्ही ते अनुभवलेलं आहे किंवा हिंदू दहशत जे शेवटी इतिहास आजही घडत असतो. खरं आहे ते आहे. आज तुम्ही या मुलाखतीत जे काही सांगितलं ह्या सगळ्याला आधार आहेत आपल्याकडे, या सगळ्याचे पुरावे आहेत. आणि जे हे सगळं न्याय प्रक्रियेमध्ये न्यायालयासमोर सगळं उघड केलेलं आहे. हे कुठलंही काल्पनिक नाही, म्हणतं नाही, पण ही सुद्धा एक बाजू आली पाहिजे ना लोकांसमोर. 1600 घरांची चौकशी करणं हे किती भयानक आहे. तुम्हाला अशासाठी सांगितलं बरं, एवढं करूनही सापडत काहीच नाही काहीच. पण मला सांगायचं एवढं होतं की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्व साधकांचं कौतुक आहे की एकही व्यक्ती आजच्या घडीला की माझी चौकशी झाली म्हणून मी सनातन सोडून गेलो नाही झालं. वा. आणि म्हणजे आजही माझ्या अंगावरती शहारे सर्वांचं अभिनंदन केलं. त्या महिला की ज्यांना पोलीस स्टेशनला बोलवलं असेल, ज्यांच्या घरी रात्री अपरात्री लोक गेले असतील. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आमचे निलेश शिंदे आणि हेमंत शिंदे मला वाटतं 2-3 जण कार्यकर्ते, जे दाभोळकरांचा ज्या पुलावरती खून झाला ओंकारेश्वर ब्रिजवरती, तर सनातन प्रभात हे आमचं दैनिक आहे, मुखपत्र आहे, तर त्याचं वितरण करण्यासाठी रोज त्याच पुलावरनं जाये करत होते. आणि गेले 7-8 वर्ष करतायत की जेव्हापासून ते वितरण करतायत, तर त्यांच्या वेळेच्या आसपासच त्यांचं रोमिंग तिथे होतं. तर सीबीआयने हायकोर्टामध्ये जाऊन सांगितलं त्यांच्या वकिलांनी की आमच्याकडे पुरावे आलेले आहेत आणि काही संस्थेशी निगडीत साधकांचं रोमिंग त्या ब्रिजवरचं सापडलेलं आहे. मला त्या क्षणी लक्षात आलं की ह्या आमच्या कार्यकर्त्यांना जे कोणी आम्ही शोध लावला कोण आहे नियमित जाणार, तर बाबा हे 2 जण आहेत. तर दुसऱ्या दिवशी अधिवक्ता संजीव पुनाळेकरांनी त्यांची पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही मीडियाच्या समोर त्यांना घेऊन आलो. हे साधक आहेत, यांचं रोमिंग दाखवून यांना अटक करण्याची शक्यता आहे आणि यांचं रोमिंग एका दिवसाचं नाही आहे, तर गेल्या 8 वर्षाचं आहे.
हे काही त्याचे रेकीबिकी करायला गेलेले नाही. 8 वर्ष त्या ब्रिजवरनं ये जा करतायत. त्या दोघांच्या नार्को टेस्टची मागणी सीबीआयने केली. लक्षात घ्या की त्या दोघांचे काय म्हणजे आम्ही जर ती पत्रकार परिषद घेतली नसती तर ते लोक जेलमध्ये असते, त्यांचा बळी दिला गेला असता. त्या लोकांची पॉलिग्राफ टेस्टची मागणी केली गेली. आम्ही त्याला पण अनुमती देऊन टाकली. प्रत्यक्षात ती झाली नाही, पण त्यांना अटक करायचं एक षडयंत्र मोठ्या प्रमाणात तर नक्कीच छळच झाला, अक्षरशः छळ झाला. हे एक उदाहरण सांगितलं. अशीच मल्टिपल उदाहरणं आहेत आणि ही केवळ आणि केवळ आम्हाला प्रसिद्धी मिळाली पाहिजे ही त्या दाभोळकर परिवाराची जी विकृत इच्छा होती ना, की नवीन नवीन काहीतरी आणायचं आणि तपास यंत्रणावरती दबाव टाकायचा, ते ह्याला कारणीभूत आहेत. म्हणजे मी हे वारंवार का आणतोय की त्याचं रूट कॉज समाजाला कळलं पाहिजे. की तपास यंत्रणा असं का वागत होत्या की त्या इकोसिस्टीमला खुश करण्यासाठी, कम्युनिस्ट इकोसिस्टीमला खुश करण्यासाठीचे हे सगळे विकृत प्रयोग केले गेले. आणि त्या काळी जेव्हा हे झालं त्यावेळेला 7-8 राज्यांमध्ये आमचं कार्य होतं. आज 17 राज्यांमध्ये. म्हणजे हे ईश्वरी कृपा आहे की ह्या सगळ्याचा जर तुम्ही छळ म्हणून वगैरे प्रयत्न केलात तर जी मारुतीच्या शेपटीला आग लावली काही फरक पडला नाही, लंका जळलेली. तसंच झालेलं. त्या इकोसिस्टीमच्या समोर आज सनातन संस्था नेटाने उभी आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये आज पुनाळेकर सर ह्या मुख्य त्याच्यावरच येणार आहे मी आता. हे सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तुमच्या पाठीमागे पुनाळेकर सर किंवा अनेक असे या सर्व हिंदुत्ववादी सगळ्या, केवळ आम्हाला म्हटलं तर कदाचित बाकीच्यांवरती अन्याय मालेगाव स्फोटामध्ये पण ते आहे. अनेक वकिलांनी तुम्हाला साथ दिली. त्या वकिलांबद्दल सांगा ना, की त्यांनी, मी असं ऐकलंय की त्यांनी बऱ्याच वेळेला विनामूल्य केवळ हिंदू धर्माचं काम, बऱ्याच वेळेला नाही, कायमच विनामूल्य, कायम विनामूल्य या आरोपींवर. आज तर सनातन संस्था त्याच्यामध्ये आरोपी नाही म्हणून आम्हाला डायरेक्ट असिस्टन्स लागला नाही, पण जे कार्यकर्ते होते तर त्यांचे वकील म्हणून ते उभे राहिले. अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे स्वतः एका मोठ्या बँकेचे लॉ ऑफिसर आणि जवळजवळ 30 वर्षाची मुंबई हायकोर्टामधली त्यांची प्रॅक्टिस. त्यांनाही अटक झाली. त्यांनाही अटक झाली. आणि ऑन व्हॉट कॉस्ट मी तुम्हाला सांगतो की त्यांनी मी ह्या पुनाळेकरांची थोडंसं मला सांगावं वाटतं. की ज्या मुंबईतली जेवढी म्हणून महाराष्ट्रातली हॉस्पिटल्स आहेत, मोठी जसलोक असेल, रुबी असेल पुण्याचं, या सगळ्या महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये तिथे एक बोर्ड लावलेला असतो की या हॉस्पिटलमधल्या 10% बेड्स हे गरीब रुग्णांसाठी विनामूल्यरित्या रिझर्व आहेत आणि 30% बेड हे सवलतीच्या दरामध्ये रिझर्व आहे. तर ती पिटिशन पुनाळेकर सरांची होती. त्याच्यामुळे आज लाखो रुग्ण त्या ठिकाणी विनामूल्यरित्या ट्रीटमेंट घेऊ शकतात. या पुनाळेकर सरांनी अनेक पिटिशन्स केल्या, अनेक न्याय दिले, अनेक ऑर्डर्स झाल्या. पोलीस दलातील काही चांगले निर्णय त्यांच्यामुळे झाले. CAA जो कायदा आहे तर त्याचं ड्राफ्टिंगमध्ये त्यांचं मोठं योगदान होतं की त्यांनी सगळं हे केलेलं होतं. या अधिवक्ता संजीव पुनाळेकरांकडे स्वतःची लॉ फर्म आहे, म्हणजे त्यांचं उत्पन्न उत्तम चाललेलं आहे. असं असताना त्यांनी म्हणजे बेसिकली मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये जेव्हा त्यांना लक्षात आलं की कर्नल पुरोहितांना अटक झालेली आहे आणि हे सगळं बघितल्यावर त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना मदत केली. मडगाव ब्लास्टमध्ये त्यांनी जे कार्यकर्ते अडकवलेले होते त्यांना जाऊन मदत केली. कधी त्यांनी फ्लाईटचं तिकीट नाही घेतलं, कधीही त्यांनी फी नाही घेतली कुठल्याच कार्यकर्त्या, कधी हॉटेलचं बिल नाही घेतलं. मला तुम्ही सांगा किती प्रचंड मोठा त्याग या व्यक्तीचा होता. आणि या पुनाळेकरांनी जे मी तुम्हाला सांगितलं मगाशी की हेमंत शिंदे आणि निलेश शिंदे या दोघांना CBI अटक करू शकली नाही, तर ती पत्रकार परिषद घेण्याची त्यांची संकल्पना होती आणि CBIचं षडयंत्र उद्ध्वस्त झालं म्हणून ह्या बिचाऱ्यांना त्याच्यामध्ये त्याचा राग येऊन खोटा जबाब त्यांनी नोंदवला. एका म्हणजे सचिन अंदुरेकडनं, शरद कळसकरकडनं मला वाटतं कर्नाटक केसमध्ये तिकडे त्यांनी तो लिहून दिला की बाबा पुनाळेकरांनी सांगितलं म्हणून मी मॅजिस्ट्रेटच्या समोर नाही, साध्या एका पोलिसासमोर हे लिहून घेतला. खोटा मॅजिस्ट्रेट समोर असेल तरच तो खरा मानला जातो. आणि तो लिहून घेऊन तो इथे सांगितलं की आमच्याकडे आहे त्याच्याकडे पुरावा आणि म्हणून यांना अटक दाखवली. 42 दिवस तुरुंगात ठेवलं आणि नंतर त्यांची 42 दिवस त्यांच्यावरती UAPA लावला. अरे बापरे. UAPA लावल्यानंतर नाही मिळत, पण माननीय न्यायालयाने तो काढला कारण त्यांच्याविषयी काही पुरावाच नव्हता, काही नाहीये. पण मला सांगा की हा जो ब्लेम आहे ना की एका अधिवक्त्याने ज्याची स्वतःची लॉ फर्म आहे, ज्याचं स्वतःची इमेज आहे
आणि त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर स्वाभाविकपणे, पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातले विविध बार चेंबर्स उभे राहिले. अनेक अधिवक्त्यांनी, म्हणजे जळगावमध्ये निदर्शनं झाली, मालेगावमध्ये झाली, राजस्थानमधल्या जयपूरमध्ये बार असोसिएशननी यांच्या समर्थनार्थ हे केलं. गृहमंत्रालयाला सगळ्या अनेक हजारो वकिलांनी पत्र पाठवली की या अधिवक्त्याला चुकीच्या पद्धतीने अटक झालेली आहे. मुंबईतले प्रसिद्ध अधिवक्ता सुभाष झा एक मोठे वकील आहेत, ते यांच्या बेलसाठी उभे राहिले. पुण्यामध्ये सगळेजण उभे राहिले. अनेक वकील पुनाळेकर सरांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांचा सत्कार विविध मोठ्या लोकांनी बाहेर आल्यानंतर सुद्धा केला. हिंदू समाजाने तर त्यांचा पूर्ण सत्कार सन्मान जपला, परंतु त्यांनी काय भरडले गेले याची कल्पना आपल्याला कधीच येऊ शकणार नाही. कारण ते अटक झाल्यानंतर त्यांच्या मुलीचं लग्न झालं. म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सोपी गोष्ट नसते ना. अनेक लोकांचं बलिदान याच्यामध्ये आहे. तेवढं इतकं छान या संपूर्ण केस आणि सनातनचा त्याच्याशी काय संबंध आहे फार सविस्तर बोललो आपण. आता फक्त जाताना अजून किती लोक आतमध्ये आहेत मी सांगतो, आणि ते कधी सुटणार? आता विक्रम भावे आमचे साधक होते, ते 2 वर्ष तुरुंगात राहिले. त्यांच्याविषयी कुठलाही पुरावा न देऊ शकला आणि त्यांना जामीन मिळाला. दुसरे आहेत डॉक्टर वीरेंद्रसिंग तावडे. डॉक्टर वीरेंद्रसिंग तावडे या निकालानंतर म्हणजे 8 वर्ष यांना तुरुंगात राहावं लागलं. याचं कारण काय की यांना अशा प्रकारे गुंतवलं होतं की हे जणू काही मास्टर माइंड आहेत. 8 वर्ष यांना हे डॉक्टर सनातनच्या आश्रमात निशुल्क वैद्यकीय सेवा देत होते. मानसरे केसमध्ये पण त्यांना मानसरे केसमध्ये गुंतवलं. त्यामुळे आणि कुठलाही आरोप सिद्ध झाले नाही. आणि तिथे तर त्यांना जामीन मिळालेलाच आहे कोल्हापूरमध्ये. त्यामुळे तिथे काही पुरावा काहीच नव्हता. पानसरे प्रकरणात आमच्या एक साधकाला अटक केली होती, त्याचं नाव होतं समीर गायकवाड, पण त्याच्याविषयी काही पुरावे देऊ शकले नाही, त्यालाही जामीन मिळाला. म्हणजे आजच्या तारखेला जे आहे ते सगळे सनातनचे साधक बाहेर आहेत. पण वाईट आहे की 25 मुलं जी हिंदुत्वाद्याचं काम करतात त्यांना गोवलेलं आहे. म्हणजे ती गोवंश रक्षा समितीची असतील, कदाचित ती शिवप्रतिष्ठानची असतील, बजरंग दलाची असतील, श्रीराम सेनेची असतील. आम्हाला तर ते नंतर पण ते सगळे आपले आहेत. संघटनाचा मुळात विषय नाही. कारण आम्ही एक सातत्याने भूमिका मांडली की ही सनातन संस्थेची समस्या नाहीये, ही हिंदू समाजाची समस्या आहे. ही जर आपण एखाद्या संघटनेची समस्या किंवा एका व्यक्तीची समस्या असं जर समजत असू तर आपण खूप मोठ्या एका वेगळ्या गैरसमजुतीमध्ये आहोत. हा आपला समाज आपल्या संस्कृतीला संपवण्यासाठी एका कम्युनिस्ट इकोसिस्टीमने आपल्यावरती केलेला घाला आहे, हमला आहे. आणि तो हमला परतवण्यासाठी एक संघटना नाही लढू शकत. आपण सर्वांनी एकत्रित येऊन, जसे तुम्ही आलात असे अनेक मंडळी आज पाठीशी उभी राहिली, तर ते आपण जेवढा आपला संघटित भाव अधिक स्ट्रॉंग असेल, नाही तर हे लोक संपून टाकतील. जे पंतप्रधानांवरती जीवावर उठतात ते लोक काय, छोट्या संस्था वगैरे फार छोटी गोष्ट आहे त्यांच्यासाठी. आणि म्हणजे आज माझ्या माहितीप्रमाणे FCRAचे 2016 ते 2019 मधले आकडे सेंट्रल गव्हर्नमेंटनी वेबसाईटवरती उघड केलेला आकडा आहे. 6,800 कोटी रुपये केवळ महाराष्ट्रामध्ये 4 वर्षात आलेत. 6,800 कोटीपेक्षा जास्ती अमाऊंट आहे. एक्झॅक्ट अमाऊंट मी तुम्हाला देतो. पण ही अशी 6,000 कोटी रुपये घेऊन जर महाराष्ट्र नष्ट केला जात असेल, कारण हे पैसे काही पोंक्षे साहेबांना आलेले नाहीयेत, हे सनातन संस्थेला आलेले नाहीयेत, हे त्या कम्युनिस्ट इकोसिस्टीम मध्ये 80-90% पैसे आलेले आहेत. म्हणजे ह्या सिस्टीम किती ताकदवान असतील याची आपण कल्पना केली पाहिजे. मंडळी, हे सगळं मुलाखत सनातन संस्था, दाभोळकर प्रकरण काय आहे हे सगळं ऐकल्यानंतर असं मन विषण्ण होतं. आणि या सगळ्याच्या शेवटी एकच मी हिंदूंनो, माझ्या बंधूंनो, भगिनींनो, मातांनो एकच आवाहन करतो. सगळ्या जातीच्या भिंती मोडून फक्त एक हिंदू जात म्हणून आपण एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आपण जर अजूनही एकमेकांमध्ये भांडत बसलो आणि आपल्यातल्या घरातल्या घरभेदीला जर आपण ओळखलं नाही तर भविष्यामध्ये फार मोठं संकट हिंदू धर्मावर येऊ शकेल. आज आपण वैचारिक लढाई जवळजवळ हरलेले आहोत. आपल्यावरती प्लॅनिंग करून, नॅरेटिव्ह सेट करून हिंदू धर्माला, हिंदू देवदेवतांना बदनाम करायचे कटकारस्थान सगळ्या सोशल मीडियाचा वापर करून केलं जातंय. त्याला उत्तर द्यायला आपल्याकडं काहीच नाही, कारण आपण वाचत नाही. आपण आपली संस्कृती, आपले वेद पुराण, आपल्या गोष्टी, आपल्याला रामाची गोष्ट माहीत नाही, आपल्याला कृष्णाची गोष्ट माहीत नाही,
आपल्याला मारुती माकड होता म्हटलं जातं, उड्या मारतोय म्हटलं जातं, देवी बसली म्हणून त्याची चेष्टा केली जाते. ह्या सगळ्याला आपण उत्तर का देत नाही ह्याचा विचार करण्याची फार गरज आहे. आणि ह्या सगळ्याची उत्तरं आहेत, फक्त थोडंसं आपल्या धर्माकडं आस्थेनं बघण्याची गरज आहे, आपल्या धर्मग्रंथांकडं आस्थेनं बघण्याची गरज आहे. कुठलाही हिंदूंचा एकही धर्मग्रंथ हा सायन्सला सोडून नाही, विज्ञानाला सोडून नाही. आपली सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतची प्रत्येक कृती ही वैज्ञानिक आहे. आपल्या ऋषींनी अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हिंदू धर्माची सर्व चालीरीतीची मांडणी केलेली आहे. लग्न कसं करावं म्हणजे कसं करावे, शौचाला कसं बसावं इथपासून ते जेवावं कसं, सुरुवात कशी, अन्न हे पूर्ण ब्रह्म, वदनी कवल हे एक यज्ञकुंड आहे, याच्यामध्ये एक एक आहुती कशी टाकावी, इतकं सुंदर प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. हे सगळं आपण वाचलं पाहिजे. भूतलावरती जे काही 252 वगैरे देश आहेत त्याच्यामध्ये हिंदूंची हक्काची अशी एकमेव भूमी आहे, तिचं नाव आहे हिंदुस्थान, भारत. ही भूमी वेगवेगळ्या पद्धतीने हिंदूंपासून लुबाडून गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला जातोय अनेक पातळ्यांवरती. ह्या सगळ्याला आपण जोपर्यंत एकत्र येत नाही, आपण शहाणे होत नाही, आपण डोळसपणे आपल्या हिंदू धर्माकडे, हिंदू चालीरीतींकडे, आपल्या सणावारांकडे, आपल्या सगळ्या गोष्टींकडे जोपर्यंत डोळसपणे बघत नाही आणि आपण लक्ष देणार नाही, तोपर्यंत भविष्य आपलं फार अंधकारमय आहे. मला घाबरवायचं नाहीये, मला नकारात्मकता अजिबात पसरवायची नाहीये, पण भविष्य जर सुंदर व्हावंसं वाटत असेल तर आता हिंदूंनो जागे व्हा. सगळ्या जाती सगळं विसरा, फक्त एक हिंदू म्हणून उभे राहा. एक वज्रमूठ एकत्र करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला वाचवायला येणार नाहीत, प्रत्येक वेळेला प्रभू श्रीराम येणार नाही, प्रत्येक वेळेला श्रीकृष्ण येणार नाही. जाताना सावरकरांचं एक वाक्य, सावरकर नेहमी म्हणायचे, मला बासरी वाजवणारा श्रीकृष्ण नकोय, मला सुदर्शन हातात घेतलेला श्रीकृष्ण हवाय. जरी प्रभू श्रीरामाचं सुंदर मंदिर उभं राहिलेलं असलं अयोध्येत, त्याच्या जन्मभूमीत, तरी आत्ता हिंदू राष्ट्राला सुदर्शनधारी श्रीकृष्णाची गरज आहे. तुम्ही दोघं इथे आलात आणि सनातन बद्दल बोललात आणि सगळ्या आमच्या मनातली मळभट दूर केलीत, सगळे गैरसमज दूर झाले, बऱ्यापैकी दूर झाले असतील. हे काय ना, या गोष्टी अशा आहेत की कितीतरी वेळ आपण बोलू शकतो. त्याच्यावरही पुस्तकं आहेत, बऱ्याच ठिकाणी छान लिहिलं गेलेलं आहे. सनातनचा अंक येतो, त्याच्यामध्येही बऱ्याच पद्धतीने छान लिहिलेलं असतं. आवर्जून वाचा. धन्यवाद. नमस्कार.